पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते। न लगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनाची नाही आटाआटी। चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ। न लगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनाची नाही आटाआटी। तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष तो लाभ संत संग। न लगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनाची नाही आटाआटी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतात, सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते। सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते। तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात आम्हाला प्रश्न विचारलाय, काय की माझ्या पांडुरंगासारखं या जगतात दुसरं कोणी सुखी आहे का? तर उत्तर आहे नाही, नाही। का? तर या जगतात एकटा पांडुरंगच सुखरूप आहे, एकटा पांडुरंगच सुखरूप आहे आणि उरलेलं जगत दुःखरूप आहे। म्हणूनच तुकोबराय म्हणतात की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे। जगत दुःखानं खचून भरले। या जगात सुखाचा विचार नाहीच आहे। या जगतात एकटा पांडुरंग सुखरूप आहे आणि पांडुरंग सोडून उरलेलं जगत दुःखरूप आहे। हा मुद्दा समजून घ्या। या जगात एकटा आणि एकटा पांडुरंगच सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे। ज्ञानोबराही बोलतायत की मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकवी जेल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या। माऊली म्हणतायत, एखादा मनुष्य जर विस्तावर झोपलाय आणि त्याला विचारलं की मामा कसं वाटतंय, तर तो म्हणतो बरं वाटतंय, मजा वाटते। ही गोष्ट हास्यास्पद आहे। मनुष्य विस्तावर झोपलाय आणि म्हणतो मजा वाटते, बरं वाटतं। विस्तावर झोपलेल्या माणसानं म्हणावं मला बरं वाटतं, मजा वाटते, हे बोलणं जितकं हास्यास्पद आहे तितकं ते बोलणं हास्यास्पद असतंय। की एखाद्या माणसाला विचारलं की मामा कसं चाललंय, तो म्हणतो मजेत चाललंय, बरं चाललंय। रस्त्याने एखादा ओळखीचा मनुष्य भेटला आणि त्याला तुम्ही बोलले की मामा राम राम काय चाललंय, तो म्हणतो बरं चाललंय। त्या मामानी बरं चाललंय म्हणणं हे तितकं हास्यास्पद आहे की विस्तवावर झोपलेल्या माणसाने म्हणावं माझं बरं चाललंय, माझं मजेत चाललंय। मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकवी जेल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या। विस्तवावर झोपलेला मनुष्य कधीच सुखी राहू शकत नाही, तसं जगतात तुम्ही आम्हीही कधीच सुखी राहू शकत नाहीत। का? तर हा संसार पूर्णतः दुःखानं खचून भरला आहे।
दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. भगवंतानं संसाराची बांधणीच अशी केली आहे की पूर्णतः संसार दुःखानं खचून भरलाय. जगत पूर्णतः दुःखरूप आहे आणि या जगतात फक्त आणि फक्त एकटा पांडुरंगच सुखरूप आहे. एकटा पांडुरंगच सुखरूप आहे आणि उरलेलं जगत दुःखरूप आहे. हे सुख नेमकं नांदतं कुठं? तर सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. आणि आत्मस्वरूप आहे पांडुरंग, आणि तो आहे पंढरपुरात उभा. माझं वाक्य नीट आहे का? सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप, आणि आत्मस्वरूप आहे पांडुरंग. याचा अर्थ या जगात एकटा पांडुरंग सुखरूप आहे आणि उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते. सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते. अरे बाबांनो, मला सांगा, या जगतात माझा एकटा पांडुरंग सोडला तर दुसरं कोणी सुखी आहे का? तर नाही. या जगतात फक्त आणि फक्त एकटा पांडुरंगच सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. का? तर सुख नांदतं ते फक्त आत्मस्वरूपात. आत्मस्वरूप सोडून इतरत्र सुख नांदू शकत नाही. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे, आणि हा पांडुरंग आत्मस्वरूप आहे. मुद्दा लक्षात घ्या. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे आणि आत्मस्वरूप पांडुरंग आहे. म्हणून एकटा पांडुरंगच सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते. या जगतात एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. ज्योती आणि प्रकाश जसे एक रूप असतात, तसं सुख आणि पांडुरंग एक रूप असतं. आणि म्हणून या जगात फक्त पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव या दोनच गोष्टी सुखरूप आहेत, उरलेलं जगत दुःखरूप आहे. गुरुजीने एकदा मुलाला प्रश्न विचारला की बाळांनो, एक मुलगा उभा केला, म्हणजे बाळ उभा राहा रे. म्हणजे बाळा, तुला देव पाहिजे का सुख पाहिजे? पोरग घाबरलं. पोराला तर सुखच पाहिजे होतं, पण सुख म्हणावं तर गुरुजी रागावतील. पोरग भीत म्हणलं, गुरुजी मला देव पाहिजे. गुरुजी हसले, म्हणले बाळा इकडे. त्याला जवळ घेतलं, पाठवून हात फिरवला, आणि गुरुजी म्हणाले, बाळा, सुख आणि देव एकच असतात. सुख आणि देव एकच असतात. सुख हे देवापासून वेगळं नांदतच नसतं. सुख हे देवापासून वेगळं नांदूच शकत नाही. सुख म्हणजे देव, देव म्हणजे सुख, सुख म्हणजेच पांडुरंग, पांडुरंग म्हणजेच सुख. आणि म्हणून एकटा पांडुरंग या जगतात सुखरूपी आहे, दुसरं कोणी नाही. पांडुरंग सोडून उरलेलं जगत दुःखरूपी आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते. कारण सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. फक्त आत्मस्वरूपच सुखरूप आहे, आणि हे आत्मस्वरूप पांडुरंग आहे. आणि म्हणून या जगतात एकटा पांडुरंग सुखी आहे,
उरलेलं जगत दुःखरूपी आहे. मुद्दा लक्षात घ्या. जगतात फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे आणि आत्मस्वरूप पांडुरंग आहे आणि म्हणून एकटा पांडुरंगच सुखी आहे, उरलेलं जगत दुःखी आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते. मग आम्ही हे सिद्ध केले की या जगतात फक्त एकटा पांडुरंगच सुखरूप आहे आणि पांडुरंग सोडून उरलेलं जगत दुःखरूप आहे. फक्त आणि फक्त पांडुरंगच सुखरूप आहे, उरलेलं सगळं जग दुःखी आहे. मग आता प्रश्न असा उभा राहतो की आम्हाला तर सुख हवंय आणि सुखी तर फक्त पांडुरंग आहे. सुख फक्त पांडुरंगाजवळ आहे. मग आम्हाला हे सुख कसं मिळावं? आम्हाला हे सुख कसं मिळावं? उदाहरणार्थ, दुष्काळ पडलाय आणि एखादा खूप मोठा जागीरदार जमीनदार मनुष्य गावात कोणापाशी ज्वारी खायला नाहीये आणि फक्त त्या जमीनदारापाशी ज्वारी आहे. धनिक मनुष्य, 100-200 एकर जमीन आहे आणि धान्याचं मोठं कोठार आहे. दुष्काळ पडलाय, त्या एकट्या श्रीमंत माणसापाशी, जागीरदारापाशी भरपूर ज्वारी आहे, बाकी गावात कोणापाशीही ज्वारी नाही. दुष्काळ पडलाय. ज्वारी फक्त त्या श्रीमंत माणसापाशी आहे, बाकी कोणापाशी नाही गावात. आणि गावातल्या लोकांना तर आता ज्वारी हवी, नाही तर उपाशी मरावं लागेल. मग गावातल्या लोकांना काय करावं लागेल की त्या श्रीमंत माणसाकडून ज्वारी मागून घ्यावी लागेल, तरच लोकांना ज्वारी खायला मिळेल, अन्यथा लोक उपाशी मरतील. तसं सुख फक्त पांडुरंगापाशीच आहे, इतर कोणापाशीच नाहीये. आणि आम्हाला तर सुख हवंय. मग काय करावं लागेल? आम्हाला हे सुख त्या पांडुरंगाकडून मागून घ्यावं लागेल आणि पांडुरंगाला दिलं तरच आम्हाला सुख मिळेल, अन्यथा मिळणार नाही. श्रीमंत माणसाने गावातल्या लोकांना ज्वारी दिली तरच त्या लोकांना ज्वारी मिळेल, अन्यथा मिळणार नाही. तसं पांडुरंगानं जर आम्हाला सुख दिलं तरच आम्हाला सुख मिळेल, अन्यथा मिळणार नाही. मग पांडुरंगाकडून हे सुख घ्यायचं कसं? एकटा पांडुरंगच सुखरूप आहे, फक्त पांडुरंगाजवळच सुख आहे आणि त्याच्याकडून आम्हाला सुख घ्यायचंय. मग हे घ्यायचं कसं? तर पांडुरंगाकडून सुख घ्यायचंय तर तुम्हाला पांडुरंगाचं नाव घ्यावं लागेल. पांडुरंगाकडून जर तुम्हाला सुख घ्यायचंय आणि तुम्हाला सुखी व्हायचंय तर तुम्हाला पांडुरंगाचं नित्य नामस्मरण करावं लागेल, जय जय राम कृष्ण हरी भजन करावं लागेल. कारण ज्यावेळेस तुम्ही राम म्हणता त्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख होतं. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. सुखाची व्याख्या करताना ज्ञानोबा लिहित आहेत, किंबहुना सोय जीवात्मयाची लाहे, तीत जे होये तया नाव सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये सुखाने दुःखाच्या व्याख्या केल्या आहेत की सुख कशाला म्हणावं आणि दुःख कशाला म्हणावं. अवली लिहित आहेत, किंबहुना असोये जीवात्मयाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. ज्यावेळेस तुम्ही पांडुरंगाचं, राम कृष्ण पांडुरंग विठ्ठल हे एकच देव आहेत, ही सगळी भगवान विष्णूची रूप आहेत. तुम्ही पांडुरंगाचं अर्थात तुम्ही रामनाम घेतायत, तुम्ही राम म्हटलं की तात्काळ तुमचं मन अंतर्मुख होतं. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते
आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि अशी अवस्था ज्याला जोडता येत नाही त्याला ज्ञानोबा दुःख म्हणतात. आणि ऐसी ही अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. अर्थात ज्यावेळेस तुम्ही राम म्हणाल त्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख होईल. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि ज्यावेळेस तुम्ही रामनाम घेत नाहीत त्यावेळेस तुमचं मन इच्छेच्या मागे, आशेच्या मागे बहिर्मुख धावत असतं. मनात नाना प्रकारच्या इच्छा उठतात. इच्छा अगणित असतात. इच्छेला तळ नसतो. तुमच्या मुखातलं नाम थांबलं की तुमच्या मनात इच्छा वास करतात आणि या इच्छा या मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पळतात. तुमचं मन इच्छेसोबत बहिर्मुख धावतं, हृदयस्थ रामापासून तुटतं आणि मन हृदयस्थ रामापासून तुटलं की ते बेचैन होतं, अस्थिर होतं आणि तडपतं. मनाची ही बेचैनी, अस्थिरता आणि तडप हेच दुःख असतं. आणि म्हणून मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख आहे. मनाची शांती हेच सुख, मनाची अशांती हेच दुःख. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की शांती परते नाही सुख, एरा अवघेची दुःख. मनाची शांती हेच सुख, मनाची स्थिरता हेच सुख, शांती परते नाही सुख, एरा अवघेची दुःख. मनाची स्थिरता, मनाची शांती हेच सुख, मनाची अस्थिरता, मनाची अशांती हेच दुःख. आणि म्हणून सुख आणि दुःख या काही दृश्य वस्तू नाहीत, त्या काही दाखवता येत नाहीत, त्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत. सुख हा एक अनुभव आहे, ही एक जाणीव आहे, ही एक फिलिंग आहे. सुख हा एक अनुभव आहे. तुम्ही नाम घेतलंय, तुम्ही रामनाम घेतायत, तात्काळ तुमचं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. पण मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. आणि म्हणून सुख ही दाखवायची वस्तू नाहीये. सुख हा एक अनुभव आहे. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. एका कवीनं म्हटलंय की गीतातून म्हटलंय आपल्या की मला कुणी सांगेल का की सुख म्हणजे नक्की काय असते. तो एक कवी म्हणतो, मला सांगा, मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतंय, काय पुण्य केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतंय, काय पुण्य केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय. मला सांगा, मला सांगा. तो कवी म्हणतो, तो गायक म्हणतो की मला कोणी सांगेल का की सुख म्हणजे नक्की काय असतंय. तर त्या कवीला, गायकाला कुणी जाऊन सांगा की बाबांनो सुख म्हणजे काय. तर आमचे ज्ञानोबा सांगतायत की मनाची स्थिरता हेच सुख, मनाची शांती हेच सुख. शांती परते नाही सुख, एरा अवघेची दुःख. मनाची शांती हेच सुख, मनाची स्थिरता हेच सुख. ज्यावेळेस तुम्ही रामनाम घेता त्यावेळेस तात्काळ मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. मग आपण प्रश्न असा उभा केला होता की या जगतात एकटा पांडुरंग सुखरूप आहे आणि पांडुरंग सोडून उरलेलं जगत दुःखरूप आहे. तुकोबाराय बोलतात, सुखरूप आहे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते. महाराज म्हणतात की या जगात पांडुरंग सोडला तर दुसरं कोण सुखरूप आहे. तर उत्तर आहे कोणीच नाही. अर्थात एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे.
मग आम्हाला तर सुख हवंय, मग सुख घ्यायचं कसं, मिळवायचं कसं? तर पांडुरंगाला शरण जा, पांडुरंगाचं नामस्मरण करा. पांडुरंगाचं नाम घेतलं की मन तात्काळ अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि मग मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख. पांडुरंग सुखरूप, त्याच्याकडून सुख उसणं घ्यायचं तर काय करायचं? पांडुरंगाचं नाव घ्यायचं. पांडुरंगाचं नाव घेतलं की आपलं मन हृदयस्थ पांडुरंगापर्यंत जाऊन पोहोचतं. तुम्हाला पांडुरंगाचं नाव घेऊन तुमचं मन हृदयस्थ पांडुरंगापर्यंत नेऊन पोहोचतं करायचं. पांडुरंगाचं नाव घेतलं की मन तात्काळ अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ राम किंवा पांडुरंगाला जाऊन भेटतं. आणि इथे हे मन हृदयस्थ रामाला भेटलं की मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. मग तुम्ही सुखी झाले कशामुळं? तर पांडुरंगाचं नाव घेतल्यामुळं. मग असू द्या ना, जगतात एकटा पांडुरंग सुखरूप आहे. जगतात एकटा पांडुरंगच सुखरूप आहे. उरलेलं जगत दुःखरूप आहे. पांडुरंग एकटाच सुखरूप आहे. पण आम्हाला सुखी व्हायचं आहे तर कसं व्हायचं? अतिशय सोपं साधन आहे. तुम्ही पांडुरंगाचं नाव घ्या. पांडुरंगाचं नाव घेतलं की तुम्हाला सुख लाभेल. कसं? तर पांडुरंगाचं नाव घेतलं की तात्काळ मन अंतर्मुख होईल. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. तुम्ही सुखी झाले. तर पांडुरंगाच्या नामस्मरणानं तुम्ही सुखी झाले हे सुख मिळण्याचं एक कारण. आणि सुख मिळण्याचं दुसरं एक कारण आहे की पांडुरंगाचं, भगवंताचं नाम हे स्वतःच सुखरूप आहे. तुकोबाराय म्हणतात की देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येत नाम आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येत नाम आहे. नाम हे स्वतःच सुखरूप आहे. तुम्ही नाम घेतलं की तुम्हाला सुखाचा अनुभव येणारच. कारण नाम मूळचं सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येत नाम आहे. सूर्य उगवला आणि उजाडला नाही असं कधी घडू शकत नाही. तसं हरिनाम घेतलं आणि सुखाचा अनुभव आला नाही असं कधी घडू शकत नाही. सूर्य उगवलाय, प्रकाश येणारच. हरिनाम घेतलंय, सुख होणारच. का? हरिनाम हे मूळचं सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येत नाम आहे. हे सुख मिळण्याचं दुसरं कारण. सुख मिळण्याचं पहिलं कारण काय? की पांडुरंगाचं नाव घ्या. पांडुरंगाचं नाव घेतलं अर्थात तुम्ही राम म्हटले की तात्काळ तुमचं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. हे सुखाचं पहिलं कारण. आणि सुखाचं दुसरं कारण, रामनाम हे मूळचंच सुखरूप आहे. तुम्ही राम म्हटलं की तुम्हाला सुखाचा अनुभव येतोच. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येत नाम आहे. अशा प्रकारे या दोन गोष्टींनी आम्हाला सुख मिळतं आणि आम्ही सुखी होतो. आणि मग असू द्या ना, जगात दुःखरूप आहे, एकटा पांडुरंग सुखरूप आहे. पण पांडुरंग जर एकटा सुखरूप असला तरी त्याच्याकडून आम्ही त्याच्या नामस्मरणानं सुख लुटू शकतो, आमच्यापर्यंत आणू शकतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते. माझ्या पांडुरंगासारखं दुसरं कोण सुखरूप आहे? या जगात एकटा माझा पांडुरंग सुखरूप आहे. जगात दुःखरूप आहे. असू द्या ना, पांडुरंग जर एकटा सुखरूप असला तरी पांडुरंगाच्या नामस्मरणानं ते पांडुरंगाजवळ असलेलं सुख आमच्यापर्यंत येतं आणि आम्ही सुखी बनतो. आणि मग तुम्हाला सुख हवंय ना? सुख हवंय ना? पांडुरंगाचं नामस्मरण करा, जय रामकृष्ण हरी भजन करा, तुम्ही सुखी व्हाल. तुम्ही सुखी व्हाल. जगतात सुखी होण्याचं एकच साधन आहे, ते आहे भगवंताचं नाम, अर्थात जय रामकृष्ण हरी भजन. पांडुरंगाचं नाम घ्या, तुम्ही सुखी व्हाल. तुकोबाराय आपल्या सुखाचं कारण सांगतायत. तुकोबारायची अवस्था बघा. भंडाऱ्या डोंगरावर
भंडाऱ्या डोंगरावर फाटक्या कपड्यात अफाट सुखात जगणारे तुकोबराय, तुकोबराय, नामदेवराय यांची कपडे फाटकी. तुकोबराच्या धोतराला गाठी मारलेल्या असायच्या. त्या गाठी मोजता येत नाहीत, इतक्या गाठी तुकोबराच्या धोतराला. फाटकं धोतर त्याला गाठी मारलेल्या. गाठी मोजायला गेले तर गाठी मोजता येऊ नयेत, इतक्या गाठी. फाटकी कपडे, फाटक्या कपड्यात भंडाऱ्या डोंगरावर अफाट सुखात जगणारे तुकोबराय, अफाट सुखात जगणारे तुकोबराय आपल्या सुखाचं कारण सांगतायत. आणि महाराज लिहितायत, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. बाबांनो, माझ्या सुखाचं कारण सांगू का? तर माझ्या सुखाचं एकमात्र कारण जर काय असेल तर म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. मी का सुखी आहे? तुकोबराय म्हणतात, मी फाटक्या कपड्यात आहे, वेळेवर मला भाकर नाही, भंडाऱ्या डोंगरावर राहतो, घरात नाही आहे, डोंगरावर आहे, तरी मी सर्वात सुखी आहे. माझ्या सुखाचं कारण काय? बाबांनो सांगू का? आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. माझ्या सुखाचं एकमात्र कारण जर काय असेल तर विठ्ठलाचं नाम. मी सातत्याने विठ्ठलाचं नाम घेतोय म्हणून सुखी आहे. विठ्ठलाच्या नामानं मनुष्य सुखी कसा होतो? विठ्ठलाचं नाम घेतलं की तात्काळ मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ विठ्ठलाला जाऊन भेटतं. मन आणि हा हृदयस्थ विठ्ठल अर्थात राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. आणि म्हणून हे जे संत आहेत, महात्मे आहेत, साधू आहेत, ते आपलं जीवन सुखी बनवण्यासाठी बाह्य साधनाची मदत घेत नाहीत. ज्ञानोबराय साक्ष देत आहेत, वार्षी वेन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोष जो. वार्षी वेन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोष जो. समुद्र आहे, नद्याच्या पाण्याची मदत न घेता सदैव तुडुंब तृप्त आणि सुखी आहे. 10 वर्ष दुष्काळ पडला, समुद्राचं फुटभर पाणी कमी होत नाही. 10 वर्ष अतिवृष्टी झाली, समुद्राचं फुटभरही पाणी वाढत नाही. अर्थात समुद्र हा स्वयंभू आहे, भगवंताची दिव्य विभूती आहे. समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी हे आज्ञा माझी. पाऊस पडो न पडो, समुद्रानं आपल्या मर्यादेत राहावं ही भगवंताची आज्ञा आहे समुद्राला. समुद्री रेखा न ओलांडावी. नसता नद्याला पूर आला, समुद्राचं पाणी वाढलं असतं तर मुंबई पाण्यात बुडाली असती. पण कितीही पाऊस पडो, नद्या किती पाणी वाहून आणो, समुद्र फुटभरही वाढत नाही. 10 वर्ष दुष्काळ पडो, समुद्र फुटभरही कमी होत नाही. का? तो स्वयंभू आहे. समुद्र नद्याच्या पाण्याची मदत न घेता तो जसा स्वबळावर सदैव तृप्त आहे, तुडुंब आहे, सुखी आहे, तसं बाह्य साधनाची मदत न घेता, धन द्रव्य पैसा अदला मुलं बाळ या कुठल्याही साधनाची मदत न घेता, या कुठल्याही साधनाची मदत न घेता महात्मा केवळ आणि केवळ एका हरिनामावर सदैव तृप्त तुडुंब आणि सुखी असतो. आणि ज्ञानोबराय लिहितात की वार्षी विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोष जो. समुद्र नद्याच्या पाण्याची मदत न घेता जसा स्वबळावर सदैव तृप्त तुडुंब आणि सुखी असतो, तसं महात्मा धन दौलत बायका मुलं या बाह्य साधनाची मदत न घेता केवळ आणि केवळ एका हरिनामावर सदैव तृप्त तुडुंब आणि सुखी असतो. आणि मग हरिनाम घ्या, तुम्ही सुखी व्हाल. सुख हे जगतात बाहेर नाहीच आहे. जगत दुःखरूप आहे. सुख आहे फक्त हृदयात. अंतरी सुख एकाधी, बाह्याची भाष नेनिजेची निशेष, अंतरी सुख एकाधी. ज्ञानोबराय म्हणतात की बाह्य जगतात सुख नाहीच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. जगत दुःखरूप आहे. जगतात बाहेर सुखच नाही आहे. सुख आहे ते फक्त हृदयात. अंतरी सुख एकाधी, सुख आहे ते फक्त हृदयात. मग महात्मा सुखी कसा होतो?
महात्म्याजवळ, साधू संतांजवळ धन दौलत बायका मुलं पैसादला काही नसतंय, परंतु ते अफाट सुखात जगतात. का तर ते मुखानं नित्य नाम घेतात भगवंताचं. ते नित्य राम म्हणतात. तुम्ही राम म्हटलं की मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि म्हणून महाराज जरी म्हणाले की सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते. महाराज म्हणतात की माझ्या पांडुरंगासारखं जगतात दुसरं कोण सुखी आहे? कुणीच नाही. तर एकटा पांडुरंग जगात सुखी आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. पण असं जरी असलं एकटा पांडुरंग जरी सुखरूप असला तरी पांडुरंगाच्या नामस्मरणानं ते पांडुरंगाजवळचं सुख आम्ही लुटू शकतो, ते आमच्याकडे आणू शकतो. ही भक्तीची विशेषता आहे. मुद्दा लक्षात घ्या. तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात की सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते. या जगतात माझ्या पांडुरंगासारखं सुखी दुसरं कोण आहे? तर कोणीच नाही. अर्थात एकटा पांडुरंग जगात सुखरूप आहे, उरलेलं जगात दुःखरूप आहे. मग आम्ही दुःखी आहेत, आम्हाला सुख हवं आहे, तर आम्ही आणायचं कुठून? तर पांडुरंगाकडून लुटून आणायचं. कसं आणायचं? पांडुरंगाचं नाव घ्यायचं. कारण पांडुरंगाचं नाव घेतलं की ते सुख आमच्याकडे येतं आणि आम्ही सुखी बनतो. कसे? की पांडुरंगाचं नाव घेतलं की तात्काळ मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आम्ही सुखी झालो, हे सुखाचं एक कारण. आणि सुखाचं दुसरं कारण, पांडुरंगाचं नाव हे मुळताच सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येतं नाम आहे. सुखाचं दुसरं कारण, तुम्ही पांडुरंगाचं नाव घेतलं की सुखी होता. का तर देवाचं नाव हे स्वतःच सुखरूप आहे. आणि मग या दोन कारणामुळे तुमच्या जीवनात सुख येतं. भले एकटा पांडुरंग सुखरूप आहे, तुम्ही दुःखी आहेत, पण तरीही पांडुरंगाच्या नावानं पांडुरंगाजवळ असलेलं सुख तुम्ही तुमच्याकडं खेचून ओढून आणू शकता आणि तुम्हीही पांडुरंगा इतकं सुखी बनवू शकता. तुम्हीही पांडुरंगा इतकं सुखी बनवू शकता. आता मुद्दा असा उभा राहतो की एकटा पांडुरंगच जर सुखरूप आहे आणि जगात दुःखरूप आहे, तर आम्हाला विषय भोगल्यानंतर सुख मिळतं असा आमचा दावा आहे, असं तुम्ही म्हणू शकता. हा प्रश्न बरोबर आहे तुमचा. तुम्ही जगात जो प्रश्न विचारताय तो प्रश्न अतिशय बरोबर आहे. तुकोबाराय दावा करतात की या जगतात फक्त एकटा पांडुरंग सुखरूप आहे, जगत दुःखरूप आहे. पण सामान्य जनता असं म्हणू शकते की आमचा अनुभव काय वेगळा आहे, आम्हाला विषयातूनही सुख मिळतं. आणि मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की एकटा पांडुरंग सुखरूप आहे? त्याचं उत्तर असं आहे की विषयात सुख नसतंच. विषयात सुख नसतंच. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विषयात सुख नसतंच. मग विषयात सुख नसतानाही विषयात सुख आहे असं का वाटतं? तर याचं कारण इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं आणि हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. विषय हे मूळचे गोड नसतात. दिवाळीच्या सणाला तुम्ही नाना प्रकारचे पदार्थ बनवता, करंज्या बनवता, लाडू बनवता, बुंदी बनवता. दिवाळीच्या सणाला नाना प्रकारचे पदार्थ आम्ही बनवतो. ते मूळचे गोड आहेत का? नाहीये. त्याला गोडी येते त्यात टाकलेल्या साखरेने. आणि मग नाथ महाराज म्हणतात की नाना पक्वान्न परवडी. दिवाळीच्या सणाला बनवलेले सगळे पदार्थ मूळचे गोड नसतात, तर त्यांना गोडी येते त्यात टाकलेल्या साखरेमुळे. तसे विषय मूळचे गोड नसतात. तर विषयाला
मन गोडी आणतं. कसं? तर विषयाची प्राप्ती होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. अंतर्मुख झालेलं मन हृदयराम प्रभूचे एकरूप होतं आणि हे मन हृदयरामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. विषय हे मूळचे गोड किंवा सुखरूप नसतातच. आणि मग दानवरा लिहितात की विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कानप आहे जगा माझी. विषय हे मूळचे गोड नसतातच. विषय भोगताना अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयरामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणलेला असतो आणि विषयात मांडलेला असतो आणि विषयाला गोडी आणलेली असते आणि मग तुम्हाला विषय गोड वाटतात. विषय मूळचे गोड नसतात. विषय भोगताना मन अंतर्मुख झालं की हृदयरामाला भेटलं की ते आत्मभानावर येतं आणि ते आत्मभानावर आलं की तिथे त्याचा क्षणभर लय होतो आणि मनाचा लय झाला की तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाचा कधीच अनुभव येत नाही. कुठल्या तरी कारणानं मन मारावं लागतं तेव्हाच तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. आणि मन मारायला एकच साधन आहे आणि ते आहे भगवंताचं नाम. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी. रामनामानं मनाचं उन्मन होतं, रामनामानं मन मरतं. आणि जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाचा अनुभव येत नाही. कुठल्या तरी कारणानं मन मरावं लागतं तेव्हाच सुखाचा अनुभव येतो. कारण मन मनपणात असेल तर तुम्ही देहभानावर असता आणि मन मेलं की तुमचं देहभान हरपून जातं. आणि मग रामनामानं मन अंतर्मुख झालं, हृदयस्थ रामाला भेटलं, हृदयस्थ रामाशी एकरूप झालं म्हणजे इथं मनाचा लय झाला. मनाची तात्पुरती किंवा कायमची इथं निवृत्ती होते. मनाचा मनपणा नाहीसा होतो, मनाचं उन्मन होतं आणि मनाचं उन्मन झालं, मनाचा मनपणा नाहीसा झाला, मन मेलं की तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. का? तर मन मनरूपात असलं ते तडपतं, बेचैन असतं, अस्थिर असतं आणि मनाची बेचैनी अस्थिरता तडप हेच दुःख असतंय. दुःख म्हणजे काय? अशी काही कधी वस्तू नाही की ती अनावीन तुम्हाला दाखवावी. मनाची बेचैनी, मनाची अस्थिरता, मनाची तडप हे दुःख असते. आणि मन हृदयस्थ रामापासून तुटलं, बहिर्मुख झालं की ते तडपतं, अस्थिर, बेचैन असतं. मनाची बेचैनी, अस्थिरता, तडप हे दुःख असते. मग ज्यावेळेस तुम्ही रामनाम घेत नाही त्यावेळेस ते बहिर्मुख असतं, हृदयस्थ रामापासून तुटतं, ते बेचैन अस्थिर असतं, तडपतं. ही तडप, बेचैनी, अस्थिरता हेच दुःख आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही रामनाम घेता त्यावेळेस ते अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. हृदयस्थ रामाला भेटलं की तिथे त्याचा लय होतो, अर्थात ते काही काळाकरता मरतं, मनरहित अवस्था येते. आणि मग मनरहित अवस्था आली की तुम्हाला सुख लाभतं. कारण मन मनरूपात असेल तर ते बेचैन असतील आणि बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. पण मनच मेलंय, आता बेचैन अस्थिर काय होईल? म्हणून दुःख नाही, तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. म्हणून मनाचं नसणं हेच सुख, मनाचं असणं हेच दुःख आहे. आणि म्हणून मन मारा, मन मारा. आणि मन मारायला बलवान साधन आहे रामनाम. रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. आणि म्हणून मी बोलून गेलो की जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत सुखाचा अनुभव येत नाही. मन मेलं तर सुखाचा अनुभव येतो आणि मन रामनामानं मरतं, मन रामनामानं मरतं. आणि म्हणून रामनाम घ्या, मन मरेल. मन मेलं तुम्ही सुखी असाल. मन मनपणात असेल मन मनपणात असेल तुम्ही दुःखी असाल. का मन मनपणात असलं की ते बेचैन असते, तडपणारच. हे बेचैनी अस्थिरता हे दुःख असते. आणि मनाचा मनपणा जावा यासाठी रामनाम घ्या, ते अंतर्मुख होईल, हृदयस्थ रामाला भेटेल. हृदयस्थ रामाला भेटलं की तिथं त्याचा लय होतो, ते स्थिरावतं. त्याचा लय होणं, त्याचं स्थिरावणं हे सुख असतं. आणि म्हणून मनपणात मन असेल तर तुम्ही दुःखी असाल, मनाचा मनपणा मोडला तुम्ही सुखी असाल. आणि म्हणून मोठी गंमत आहे की विषयात सुख नसतानाही सुख वाटतं. आपण बोलून गेलो इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव होणं विषयात मांडताना विषयाला गोडी आणतं. विषय मूळचे गोड नसतातच. एक लाईटची डीपी आहे, ती करंट गच्च भरली आहे
आणि या DP पासून वायर आले, बोर्डात फिट केले, तिथून पुन्हा वायर निघाले, घरात गेले, बल्ब लावलाय, बोर्डावर फ्यूज आहे. आता DPत करंट आहे, इकडे बल्ब चांगला आहे, वायरिंग चांगली आहे, पण बोर्डावरचं फ्यूज काढलं की बल्ब बंद होतो आणि फ्यूज टाकलं की बल्ब चालू होतो. याचा अर्थ काय झाला की DPतला करंट आणि बल्ब यांना जोडणारा सांधा आहे बोर्डावरचं फ्यूज. तसं आमच्या हृदयात राम ही सुखाची DP उभी आहे. राम हा सुख आहे आणि हृदयात राम जन्मताच उभा आहे. तैसा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाचा रामू. राम ही सुखाची DP आहे, ती हृदयात उभी आहे. आणि मग तुम्ही रामनाम घेतलं की मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन या रामरूपी सुखाच्या DPला जाऊन भेटतं आणि हेच अंतर्मुख झालेलं मन या रामरूपी सुखाच्या DP पासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. आणि म्हणून विषय गोड वाटतात. विषय हे मूळचे गोड नसतातच. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. अंधारी रात्र, ढग आलेत, पाऊस पडतोय आणि विजा चमकतायत. एखादा मनुष्य जर म्हटला की विजेच्या प्रकाशावर मी माझा व्यापार करतो, धंदा करतो, दुकान चालवतो, हे बोलणं मूर्खपणाचं आहे. वीज असतेच की क्षणिक असते. विजेच्या प्रकाशावर जसा व्यापार धंदा करता येत नाही, कोणी करल म्हटलं ते मूर्खपणाचं आहे, तसे विषयात सुख आहे हे सुद्धा बोलणं मूर्खपणाचं आहे. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखी नव्हे, हे बोलण्यासारखंच नाही म्हणले. विषयात सुख नसतंच. मग विषयात सुख नसतानाही सुख आहे असं का वाटतं? त्याचं कारण इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं आणि हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं, विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. म्हणून विषय गोड वाटतात. विषय हे मूळचे गोड नसतातच. विषयात सुख नसतंच. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. विषय जर खरोखर सुखरूप असते तर विषयाने सदा सर्व काळ सुख द्यावं. एक मनुष्य गुलाबजामुन खातोय, मोठ्या मटक्या मारत गुलाबजामुन खातोय. त्याला गुलाबजामुन खाताना आनंद यायलाय. आणा म्हणतो, अजून आणा. गुलाबजामुन खातोय, मटक्या मारत खातोय, गुलाबजामुनचा आनंद घेतोय, गुलाबजामुन खातोय. तेवढ्यात त्याची बायको पळत येते आणि म्हणते, अहो धनी, आपले दोन्ही बैल मेले. धनी, आपले दोन्ही बैल मेले. तो मनुष्य गुलाबजामुनचं ताट पुढे ढकलतो आणि ओक्साबोक्सी रडू लागतो. आजूबाजूला आपल्यासारखे काही खोडील माणसं असतात. ते माणसं म्हणतात, मामा खाना हो गुलाबजामुन, मामा खाना हो गुलाबजामुन. ते मामा म्हणतात, आता कसे गोड लागतील, आता कसे गोड लागतील? का त्यातली साखर पडून गेली का? तेच गुलाबजामुन, तोच माणूस बैल मारायच्या आधी मटक्या मारत गुलाबजामुन खात होता. मग आता बैल मारायच्या आधी गुलाबजामुन गोड लागत होते आणि बैल मेल्यास गोड का लागणार? अहो तीच साखर आहे, तेच गुलाबजामुन आहेत. बैल मेल्या का गोड लागणार? काय साखर पडून गेली का त्यातली? तर नाही. याचं कारण बैल मेले या बातमीने मन विचलित झालं. मन मेलेल्या बैलाच्या दिशेने धावलं. मग आता गुलाबजामुन खात असताना अंतर्मुख होऊन हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणून गुलाबजामुन मानण्यासाठी तिथं मन नाही आहे. ते मेलेल्या बैलाच्या दिशेने धावले. गुलाबजामुन खाताना गुलाबजामुन गोड का लागतात? ते साखरेमुळे नाही, तर गुलाबजामुन खाताना मन अचानक अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. ही एक गोष्ट सुखाचं कारण. आणिच अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि गुलाबजामुनमध्ये मांडतं आणि गुलाबजामुनला गोडी येते. गुलाबजामुन साखरेमुळे गोड लागत नाहीत. तर अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आणि गुलाबजामुनमध्ये मांडला आणि गुलाबजामुनला गोडी आणली. पण आता तेच मन बैल मेले या बातमीने विचलित झाले, मेलेल्या बैलाच्या दिशेने धावले. आता हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणून गुलाबजामुनमध्ये मांडण्यासाठी तिथं मन नाहीये. आणि म्हणून गुलाबजामुन गोड असून हे गोड लागत नाहीत.
आणि म्हणून ध्यानात घ्या की तुम्ही संसारी जीव आहात, तुम्हाला विषय भोगायचेत, घडीभर तुम्हाला देव नको, तुम्हाला विषय हवेत, पण विषय भोगण्यासाठी सुद्धा मनाची स्थिरता आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही विषय भोगूच शकत नाहीत. आता हाच मनुष्य घ्या ना, गुलाबजामुन खातोय, विषयच भोगतोय जिभीचा. बैल मारायच्या आधी आनंदानं गुलाबजामुन खात होता, मजा मारत होता, मजा येत होती. पण बैल मेले या बातमीने गोड गुलाबजामुन गोड लागानात, त्याला गुलाबजामुनाचा आनंद भोगता येणार, विषय भोगता येणार. का? मन अस्थिर झालं, बेचैन झालं, मेलेल्या बैलाच्या दिशेने धावलं. तसं ज्यावेळेस तुमचं मन बेचैन आहे, अस्थिर आहे, बहिर्मुख धावतंय, त्यावेळेस कुठलाही विषय भोगत असाल तुम्ही, तरी तुम्हाला त्या विषयात आनंद मिळणार नाही. विषय भोगताना आनंद तेव्हाच मिळेल की ज्यावेळेस तुमचं मन विषय भोगताना अंतर्मुख झाले, हृदयसरामाला भेटले आणि हृदयसरामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणते आणि विषयात मांडते, तेव्हाच विषय गोड लागतात. अर्थात विषय भोगण्यासाठी सुद्धा मनाची स्थिरता आवश्यक आहे, आणि मनाची स्थिरता ही केवळ आणि केवळ रामनामानं लाभते, इतर कशानेही नाही. आणि मग विषय भोगायचेत ना, मजा करायची ना, तर रामनाम घ्या, विषयाची मजा लुटता येईल. रामनाम घेत नसाल तर विषयाची मजा लुटता येत नाही. का तर मुखात रामनाम नसेल तर मन बहिर्मुख धावणारच, हृदय रामापासून तुटणार. तुम्ही विषय भोगता पण मुखात रामनाम नाहीये, तुमचं मन बहिर्मुख धावणार, हृदय रामापासून तुटणार. आणि हृदय रामापासून तुटलं की ते बेचैन अस्थिरता, बेचैनी, तडफ, हे दुःख आहे. पण खरोखर विषयाचा आनंद लुटायचा आहे, विषय भोगायचे, त्यासाठी सुद्धा मनाची स्थिरता हवी आहे, आणि मनाची स्थिरता ही केवळ रामनामाने साधते. आणि म्हणून मी बोलून गेलो की जो पण मन मनरूपात आहे तो पण सुखाचा अनुभव कधीच येत नाही. कुठल्या तरी कारणानं मन मरावं लागतं, तेव्हा सुखाचा अनुभव येतो, आणि मन मरतं ते केवळ रामनामानं. आणि मग रामनाम घ्या, मन मरेल, मन मेले की सुखाचा अनुभव येईल. कारण मन जिवंत आहे म्हणजे ते बेचैन, अस्थिर, तडप, बेचैनी, अस्थिरता, तडप, हे दुःख आहे. मन मेलं, मन स्थिरावलं, मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख आहे. मनपणात आहे म्हणजे अस्थिर आहे, हे दुःख आहे. मन मेलं, उन्मन झालं म्हणजे स्थिरावलं, मनाची स्थिरता हे सुख आहे. आणि म्हणून मनाचं नसणं हे सुख, मनाचं असणं हे दुःख आहे. मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख आहे. विषयातून आम्ही आनंद लुटण्याचा प्रयत्न करतो, थोडंफार सुख आनंद मिळतं, तेही विषयाने दिलेलं नसतं. विषयात सुख नसतंच, विषयात सुख नसतंच. विषय भोगताना जे काही सुख आनंद मिळतं ते विषयाचं नसतंच, ते अंतर्मुख झालेल्या मनानंच दिलेलं असते. पण विषय हे कंटाळवाणे असतात. तुम्हाला जर 12 तास सिनेमा पहा म्हटलं तर तुम्ही टीव्हीवर दगड घालाल. विषय कंटाळवाणे असतात. विषय सेवनी कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोटे. विषयानं कोणाला तृप्ती लाभली? अग्नीला किती लाकडं टाकावेत म्हणजे अग्नी म्हणेल माझं पोट भरलं? अहो तो जाळायला बसलाय, तुम्ही टाकत राहा, तो जाळायलाच बसलाय. किती लाकडं टाका, अग्नीला तृप्ती नाहीये. तसे कितीही विषय भोगा, तुम्हालाही तृप्ती नाहीये. विषय सेवनी कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोटे. तुकोबार आहे. विषयात तृप्ती नसते, विषय हे कंटाळवाणे असतात. तुम्हाला कुठलाही विषय भोगायला मिळाला, समजा तुम्ही सिनेमा पाहताय, 3 तास सिनेमा पाहिला, पण तुम्हाला 12 तास सिनेमा पहा म्हटलं, तुम्ही टीव्हीवर दगड घालाल. विषय कंटाळवाणे असतात. आणि विषय कंटाळवाणे असल्यामुळं जो विषय भोगतात तो भोगून झाला त्याचा कंटाळा येतो, मनात दुसरी इच्छा निर्माण होते आणि मन त्या इच्छेच्या मागे धावतं. समजा तुम्ही सिनेमा पाहतायत सिनेमा हॉलमध्ये, तर तुम्हाला वाटतं की त्या पडद्यावरची चित्र तुम्हाला सुख देत आहेत? नाही. ती चित्र पाहताना तुमचं मन अंतर्मुख होतं, आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयश्रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि त्या पडद्यावरील चित्रात मांडतं, आणि तुम्हाला सिनेमा गोड लावतं, तुम्हाला सिनेमा गोड वाटतो. ती चित्र सुख देत नाहीत. चित्र पाहताना अंतर्मुख झालेलं मन हृदयश्रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं, चित्रावर मांडतं, पडद्यावर मांडतं, तुम्हाला पडद्यावरची चित्र, पडद्यावरचे सीन गोड वाटतात. आता 3 तास सिनेमा पाहिलाय, सिनेमा पाहून कंटाळा आला, मनात नवीन इच्छा निर्माण झाली की आता आईस्क्रीम खावी. आईस्क्रीम खावी इच्छा मनात आली
की मन आईस्क्रीमच्या मागे धावेल. आता आईस्क्रीम मिळेपर्यंत मन बेचैन अस्थिर असेल का? ती अंतर्मुखता तुटली, ते आईस्क्रीमच्या मागे धावलंय आता. आणि बहिर्मुख झालं की तडपतात. तडप बेचैनी दुःख आहे. आईस्क्रीम मिळेपर्यंत ते बेचैन आहे, बेचैनी दुःख आहे. तुम्ही सिनेमा हॉलमधून बाहेर आले, आईस्क्रीम खायला गेले, आईस्क्रीम मिळाली. आईस्क्रीम मिळणं मनाची अंतर्मुखता साधणं, पुन्हा गडीभर सुख. आईस्क्रीम खाऊन झाली की तिसरी इच्छा येते, आता मित्राला भेटायला जावं, पुन्हा बहिर्मुखता. बहिर्मुखता हे दुःख आहे. मित्राकडे गेले, 4 गोष्टी बोलून झाल्या, पुन्हा तुम्हाला वाटतं आता कुठेतरी हॉटेलमध्ये जेवायला जावं, जेवण मिळेपर्यंत बहिर्मुखता. बहिर्मुखता बेचैनी, अस्थिरता. अस्थिरता बेचैनी दुःख आहे. हॉटेलमध्ये गेलं, घडीभर अंतर्मुख झालं, पुन्हा घडीभर सुख आहे. ही मनाची अंतर्मुखता आणि बहिर्मुखता. मनाची अंतर्मुखता आणि बहिर्मुखता सातत्यानं निरंतर चालू असते. मन अंतर्मुख झालं की सुखाचा अनुभव येतो, मन बहिर्मुख झालं की दुःखाचा अनुभव येतो. पण अंतर्मुखता ही अल्पशी असते, बहिर्मुखता खूप काळाकरता असते. कारण इच्छा बलवान असतात, इच्छेच्या मागे मन धावतं. इच्छा मनाला आपल्यासोबत बाहेर घेऊन पळतात. इच्छा अगणित असतात आणि मग अनंत इच्छा, पण इच्छेच्या मागे मन धावतं. मन बहिर्मुखता खूप वेळ, अंतर्मुखता उगी नगभर. आणि म्हणून अंतर्मुक्तेने सुख, बहिर्मुक्तेने दुःख. पण अंतर्मुक्ता उगा नगभर म्हणून सुख जवा एवढं, बहिर्मुक्ता खूप मोठी म्हणून दुःख पर्वता एवढं. आणि मग तुकोबाराय म्हणतात की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख हे जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. मुळात विषयात सुख नसतंच आणि मिळालं तेही जवा एवढं, दुःख पर्वता एवढं. विषयात सुख नाहीच आहे आणि मिळतंही ते विषय भोगताना अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयश्रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणून, हृदयश्रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणून विषयात मांडलेला असतो आणि विषयाला गोडी आणलेली असते. विषयात सुख नसतंच. आणि मग लक्षात घ्या की तुकोबाराय म्हणतात की सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते. या जगतात एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगात दुःखरूप आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल की विषयात आम्हाला सुख मिळतंय, आणि मग तुम्ही असं कसं म्हणता की एकटा पांडुरंगच सुखरूप आहे आणि जगात सुखच नाही कुठं, तर आम्हाला विषयातून सुख मिळते, आम्ही विषयातून सुख भोगतो. आणि तुम्ही असं कसं म्हणता की एकटा पांडुरंग सुखरूप आहे आणि जगात कुठंच सुख नाही, आम्हाला तर विषयातून सुख मिळते. पण याचं उत्तर असे की विषयात सुख नसतंच. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयश्रामाला भेटतं आणि हृदयश्रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. आणि विषय गोड वाटतात, सुखकर वाटतात. विषय हे मूळचे सुखकर नसतातच. हनुमंत ज्ञानोबा लिहितात की विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विषयात सुख नसतंच आणि घडीभर जे भास होतो सुखाचा ते खोटं असतं. आणि तेही अंतर्मुख झालेल्या मनानं, विषय भोगताना अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयश्रामापासून वाहून आणून विषयात मांडले असते आणि विषयाला गोडी आणलेली असते. आणि म्हणून हे ध्यानात धरा किंवा हे सिद्ध होतं की या जगतात एकटा पांडुरंगाचं सुखरूप आहे, उरलेलं जगात दुःखरूप आहे. पांडुरंगाशिवाय जगात कोणी सुखरूप नाहीच, एकटा पांडुरंगच सुखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सुखरूप आहे साधूजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. जगतात एकटा पांडुरंगच सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. मग हे पांडुरंगापासून सुख आम्हाला हिरावून आणायचे. एकटा पांडुरंग सुखरूप आहे ना, जगत दुःखरूप आहे ना, मग आम्हाला पांडुरंगापासून सुख हिरावून आणायचं, लुटायचं आहे. त्याला साधन काय? पांडुरंगाचं नाव. आणि म्हणून सुखाचं साधन या जगतात काय असेल तर ते आहे फक्त आणि फक्त हरिनाम. तुम्ही हरिनाम घ्या, सुखी व्हाल. हरिनाम घेतलं की मनाची अंतर्मुखता, अंतर्मुख झालेलं मन हृदयश्रामाला भेटतं. मन आणि हृदयश्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. मनाची स्थिरता हे सुख, हे सुखाचं पहिलं कारण. आणि हरिनाम हे मूळचंच सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख हे नाम आहे. हरिनाम हे मूळचंच सुखरूप आहे, हे सुखाचं दुसरं कारण. म्हणून नामस्मरणानं मनाची अंतर्मुखता, मनाची स्थिरता हे एक सुखाचं कारण. आणि नाम स्वतःच सुखरूप आहे, हे सुखाचं दुसरं कारण.
आणि म्हणून निरंतर हरिनाम घ्या, निरंतर हरिनाम घ्या, सुखी व्हाल. या जगतात, या विषयात बाहेर सुख नाहीच आहे. आम्ही सुखाची जागा चुकतोय. सुख मिळतं हरिनामानं, आम्ही शोधतो विषयात. एक म्हातारी गोदाडं शिवत होती आणि पाणी प्यायला वगैरे उठली आणि तिची सुई हरपली. ती चौकात गोदाडं शिवत होती, सुई हरपली. चौकात शोधायला लागली वसरीवर. म्हातारी जागा चुकली, सुई हरपली चौकात, शोधते वसरीवर. म्हातारी जागा चुकली. आम्ही सुखाच्या बाबतीत जागा चुकतो. सुख मिळतं हरिनामानं, आम्ही शोधतो विषयात. सुख मिळतं हरिनामानं, आम्ही शोधतो विषयात. म्हातारीसारखी आम्ही जागा चुकतो. म्हातारी जागा चुकली, आम्ही जागा चुकलो. सुख मिळतं हरिनामानं, आम्ही शोधतो विषयात. मोठी नदी तरून जायची, साधन असतं नाव. सुख हवंय, साधन आहे हरिनाम. आणि म्हणून हरिनाम, हरिनाम आणि हरिनाम हेच एकमात्र सुखाचं कारण आहे. इतर कुठल्याही गोष्टीने तुम्हाला सुख मिळू शकत नाही, मिळू शकत नाही. आणि मग लक्षात घ्या की सुखाला एकमात्र कारण जर काय असेल तर ते आहे फक्त आणि फक्त हरिनाम, बाकी काहीच नाही आहे. कारण जगत दुःखरूप आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठं. जगत दुःखरूप आहे. या दुःखरूपी जगात सुख सापडेल कसं? जे जिथं नाही तिथं सापडेल कसं? तुम्ही कपड्याच्या दुकानात गेले, तुम्हाला कपडे मिळतील, तिथं साखर मिळेल कशी? बँकेत गेले, पैसे मिळतील, तिथं वह्या पुस्तकं मिळतील कशी? जे जिथं आहे ते तिथं शोधा. सुख हरिनामात आहे, हरिनामात शोधा. सुख जगात नाहीच आहे, जगात सापडणार नाही आणि शोधूही नका. आणि म्हणून मी बोलून गेलो की म्हातारीची सुई हरपली चौकात, शोधते वसरीवर. म्हातारी जागा चुकली. आम्ही सुखाच्या बाबतीत जागा चुकतोय. सुख मिळतं हरिनामानं, आम्ही शोधतो विषयात. विषयात सुख नसतंच. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विषयात सुख नसतंच हे बोलण्यासारखंच नाही म्हणले की विषयात सुख आहे. आम्ही जागा चुकतो म्हातारीसारखी. सुख मिळतं हरिनामानं, आम्ही शोधतो विषयात. हरिनामात सुख शोधा, सुखी व्हाल. विषयात सुख नसतंच. ते गाढव असते, त्याच्या पाठीवर ओझं टाकलेलं असतं आणि त्या माणसाला ते ओझं जिथं हवं त्या ठिकाणी घेऊन जायचं असतं, गाढवाच्या पाठीवर टाकलेलं. पण त्या गाढवाच्या डोक्यावर एक काठी बांधतात 2 फूट अंतरावर आणि त्याला एक घासाची पेंडी बांधतात. ती पेंडी गाढवाच्या तोंडाला येणार नाही अशी दूर अंतरावर बांधलेली असते 2 फुटावर. आता गाढव जीभ काढतं, तोंड लांबवतं, तोंड पुढं करतं, पुन्हा जीभ काढतं. त्याला वाटतं आता तरी घासाची पेंडी तोंडाला येईल, मग तरी येईल. पण ती पेंडी घासाची त्याच्या तोंडाला काही येत नाही. तो घास खायला मिळेल, ती तोंडाला कधीतरी येईल या आशेनं गाढव वजं वाहत असतं. पण ठेप्याला जाईपर्यंत ती घासाची पेंडी काही गाढवाच्या तोंडाला येत नाही. त्याला आशा आहे, ते जीभ लांबवतं, आता तरी खायला मिळेल, मग तरी खायला मिळेल या आशेनं ते वजं वाहतं. पण त्याला ती घासाची पेंडी खायला मिळत नाही, कारण ती 2 फुटावर बांधलेली, त्याची जीभ पुरत नाही. पण खायला मिळेल या आशेने ते वजं वाहतं. तसं आम्हीही संसारात पोरगा नीट बोलला नाही, सून तरी नीट बोलेल, सून नीट बोलली नाही, नातू तरी नीट बोलेल या आशेने संसार करतो. पण नातूही नीट बोलत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणयक यत्न मुक्ती नाही केला. आमचा सुखाच्या आशेत जन्म जातो, पण आम्हाला सुख मिळत नाही. का? आम्ही जागा चुकतो. आम्ही जागा चुकतो. सुख विषयात संसारात नाहीच आहे. सुख आहे ते हरिनाम. हरिनाम घ्या, सुखी व्हाल. सूर्य उगवला आणि उजडलं नाही असं कधी घडूच शकत नाही. हरिनाम घेतल्याने सुख मिळालं असंही कधी घडूच शकत नाही. सूर्य उगवला, प्रकाश पडणारच. हरिनाम घेतलंय, सुखाचा अनुभव येणारच. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येतं नाम आहे. सर्व सुख येतं नाम आहे.
हरिनाम सुखरूप आहे. हरिनाम घ्या, सुखी व्हाल. मग तुकोबाराय म्हणतात ना, माझा पांडुरंग एकटा सुखरूप आहे, जगत दुःखरूप आहे. भले असू द्या तुकोबाराय, तुमचा पांडुरंग एकटा सुखरूप आहे ना, जगत दुःखरूप आहे ना, जगत दुःखरूप आहे ना. मग पांडुरंगापाशी असलेलं सुख आम्ही वडून आणू. कसं आणू? त्याचं नाव घेऊ, पांडुरंगाचं नाव घेऊ. पांडुरंगाचं नाव घेतलं की आमचं मन अंतर्मुख होईल. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्रामाला भेटेल. मन आणि हृदयस्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. मनाची स्थिरता हेच सुख आहे. असू द्या ना तुमचा एकटा पांडुरंग सुखी, पण त्याच्यापासून आम्ही सुख हिरावून आणू, लुटून आणू. कशानं? त्याच्याच नामानं, त्याच्याच नामानं. आणि म्हणून या जगतात सुखप्राप्तीचं एकमात्र साधन काय असेल तर ते आहे फक्त आणि फक्त हरिनाम. हरिनाम घ्या, सुखी व्हाल. मीठ जोपर्यंत समुद्रात पडून आहे तोपर्यंत सुखी असतं. मीठ समुद्रापासून वेगळं झालं की भाजीत पडतं, उकळत्या अदनात पडतं, त्याला गरमीचे चटके सहन करावे लागतात. तसं तुम्ही जोपर्यंत हरिनामात पडू नयेत सुखी राहाल. हरिनामाच्या बाहेर निघाले की संसाराचे चटके सहन करावे लागतील. हरिनामात पडून राहा, सुखी व्हाल. मीठ समुद्रात पडू नये, सुखी आहे. तुम्ही हरिनामात पडून राहा, सुखी राहाल. मीठ समुद्रापासून वेगळं झालं, भाजीत चटके बसतात. तुम्ही हरिनामातून वेगळे झाले, संसाराचे चटके बसतात. आणि म्हणून या माता मावल्या फार हुशार असतात. सणावाराला पैठणी वगैरे शालू घेतात, भारी भारी साड्या. तर या पैठणी साडीमध्ये एक ब्लाऊज असतो. पण ही पैठणी साडी, त्यात असलेला ब्लाऊज, याला जरी असते, रफ असतो कपडा. तो डायरेक्ट जर ब्लाऊज शिवला, अंगात घातला त्या माऊलीने, तर तिच्या अंगाला टोचतो. ती जरी टोचते अंगाला आणि नको वाटतो तो ब्लाऊज. पण माता मावल्या फार हुशार असतात. या पैठणीच्या ब्लाऊजला त्या आतून कॉटनचा अस्तर लावतात आणि कॉटनचा आतून अस्तर लावून ब्लाऊज शिवतात. आणि मग तो ब्लाऊज घातला तर अंगाला टोचत नाही. पैठणी शालूमध्ये निघालेला ब्लाऊज डायरेक्ट शिवला तर टोचतो, पण त्याला कॉटनचा अस्तर लावलं मग घातला तर तो अंगाला टोचत नाही. ब्लाऊजला कॉटनचा अस्तर लावलं तर टोचत नाही. संसाराला हरिनामाचा अस्तर लावा, संसाराला हरिनामाचा अस्तर लावा, संसारही टोचणार नाही, संसारही टोचणार नाही. हरिनामात बुडून राहा, हरिनामात बुडून राहा. संसार करताना आपलं चित्ताचं एक टोक हरिनामात ठेवा आणि आपल्या चित्ताचं दुसरं टोक संसारात ठेवा. संसार करताना आपल्या चित्ताचं एक टोक हरिनामात ठेवा, आपल्या चित्ताचं दुसरं टोक संसारात ठेवा, सुखी व्हाल. सूर्य उगवलाय, सूर्यापासून किरण निघाले. या सूर्याच्या किरणाचं एक टोक सूर्यापाशी, दुसरं टोक आपल्या अंगावर पडले. आपल्याला या किरणाचा, उन्हाचा स्पर्श झालाय, सभोवताली प्रकाश पडलाय. सूर्याच्या किरणाचं एक टोक सूर्यापाशी, दुसरं टोक आपल्या अंगावर आहे. आपल्याला गरमी लागते, सभोवताली प्रकाश पडलाय. तसं परमार्थ करताना आपल्या चित्ताचं एक टोक परमार्थात, जीवन जगताना आपल्या चित्ताचं एक टोक परमार्थात आणि एक टोक संसारात ठेवा, सुखी व्हाल. सूर्यापासून किरण निघाले, या किरणाचं एक टोक सूर्यापाशी, दुसरं टोक आपल्या अंगावर पडले. गरमी लागते, सभोवताली प्रकाश पडलाय. संसार करताना आपल्या चित्ताचं एक टोक परमार्थात ठेवा, एक टोक संसारात ठेवा, सुखी व्हाल. पण सूर्य मावळला, किरण गेलं, सभोवताली अंधार पडला. चित्त हरिनामातून मावळलं, सभोवताली दुःखाचा अंधार पडतो, जीवनात दुःख येतं. पण हरिनाम हा सुखाचा सूर्य आहे. हरिनाम अर्थात सुखाचा सूर्य मावळू देऊ नका. नित्य हरिनाम घ्या, नित्य हरिनाम घ्या. भले एकटा पांडुरंग सुखरूप आहे, एकटा पांडुरंग सुखरूप आहे, असू द्या, काही बिघडत नाही. त्याच्या नामानं आम्ही सुख त्याच्यापासून हिरावून आणू, लुटून आणू. कसं? त्याचं नाम घेतलं, राम म्हटलं की मन अंतर्मुख, अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हेच सुख. आम्ही पांडुरंगापासून सुख हिरावून आणलं. भले तुकोबाराय म्हणतात ना, सुखरूप ऐसा कोण दुजा सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो.
ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता ना आमचं एकटा पांडुरंग सुखरूप आहे, जगात दुःखरूप आहे. ठीक आहे, आम्ही दुःखरूप आहेत, पण पांडुरंगापासलं सुख आम्ही त्याच्या नावानं हिरावून आणून आम्ही सुखी बनू. हरिनाम घ्या, सुखी व्हाल. आणि मग हरिनामाला केंद्रस्थानी ठेवा, हरिनामाला केंद्रस्थानी ठेवा आणि संसार करा. हरिनामाला केंद्रस्थानी ठेवून जो संसार करतो तो सुखी असतो, जो हरिनामाला विन्मुख असतो तो दुःखी असतो. हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती वेळेविक, तैसा सज्ञानासी मी सुख, दुःख ते अज्ञानासी. जे सज्ञान आहेत, जे मला समोर ठेवून, माझ्या नामाला समोर ठेवून संसार करतात ते सुखी असतात, आणि जे हरिनामाला विन्मुख असतात ते दुःखी असतात. तैसा सज्ञानासी मी सुख, दुःख ते अज्ञानासी. आणि म्हणून जीवन जगताना आपल्याला चारी बाजूनी दुःखानं विळखा मारलाय. जगात दुःखरूपी आहे, संसार दुःख बांधवडी आहे. या जगात सुखाचा विचार कुठंच नाहीये, संसार दुःखानं खचून भरलाय. मग जरी संसार दुःखमय असेल तर आमच्या दुःखाची कारणं आम्ही शोधावीत, आमच्या दुःखाची कारणं आम्ही शोधावीत. संसार मूळचा दुःखरूप आहे, याचा अर्थ आम्ही दुःखरूप आहेत. तर आम्ही का दुःखरूप आहोत? इथं आम्हाला सुख मिळणारच नाही का? आमच्या दुःखाची कारणं काय आहेत आणि आमच्या सुखाची कारणं काय आहेत हे आम्ही शोधावं. आमच्या सुखाचं कारण हरिनाम आहे, आपण पाहिलं. पण आमच्या दुःखाची काय कारणं आहेत? त्यातलं पहिलं कारण, आम्ही हरिनामापासून दूर आहोत म्हणून दुःखी आहोत. आणि दुसरं कारण, आमच्या बलवान आशा आणि इच्छा, आमच्या जीवनात असलेला हव्यास. धनवारा सांगतात की इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. माऊली लिहित आहेत, ते मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुख दुःखासी. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. इच्छा अगणित असतात, इच्छेला तळ नसतो. मनात सारख्या नाना प्रकारच्या इच्छा उठत असतात. मनात इच्छा उठली की इच्छा तुमच्या मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पळते. मन हृदयरामापासून तुटतं, इच्छेसोबत बहिर्मुख धावतं. आणि मन रामापासून तुटलं आणि बहिर्मुख धावू लागलं की ते तडपतं. बेचैन अस्थिर, बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. मग इच्छा मारा ना. इच्छा अगणित आहेत, इच्छेला तळ नसतो आणि इच्छेमुळे आम्ही दुःखी आहेत. इच्छा दुःखाला कारणीभूत आहेत, इच्छेचा अभाव सुखाला कारणीभूत आहे. इच्छा मारा ना, निरंतर सुखी व्हाल. इच्छा रामनामानं मरतात. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे होय जे विरक्त, विरक्ती म्हणजे इच्छा मरणं. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य आहे. अर्थात कुठलीच इच्छा शिल्लक नाही, फक्त भगवत प्राप्तीची किंवा देवाची इच्छा आहे, आता बाकी काही इच्छा नाही, हे वैराग्य आहे. अर्थात हरिनामानं इच्छा मरतात. नित्य हरिनाम घ्या, इच्छा मरतील. इच्छा मेल्या मन अंतर्मुख टिकून राहील, स्थिरावेल. स्थिरता हेच सुख आहे, मनाची स्थिरता हेच सुख आहे. आणि मग इच्छा मारा. इच्छा आशा ह्या दुःखाला कारणीभूत असतात. मग ज्ञानोबाच लिहितात की आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरिते. निंदा पापाला जन्म देते, आशा दुःखाला जन्म देते. निंदा पापाला, आशा दुःखाला जन्म देते. आशा दुःखाला जन्म देते. आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. नाथ महाराज. आशा दुःखाला कारणीभूत आहेत. कशा? तर मनात आशा उठली की आशेच्या पाठीमागे मन धावणार, आणि जोपर्यंत तो इच्छित विषय मिळत नाही तोपर्यंत मन बेचैन अस्थिर. मनाची बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. आणि म्हणून तुमच्या जितक्या इच्छा आशा बलवान तितके तुम्ही दुःखी असाल, तितके तुम्ही दुःखी असाल. आणि म्हणून हा सिद्धांत आहे की धनवानाला धनाचा लोभ असतो. भर्तृहरी महाराजाचे 7 शल्य आहेत. त्यात एक शल्य
धनवानाला धनाचा लोभ असतो. तळे कमळाविन उदास दिसते. दिवसाचंद्र किविलवाना दिसतो. गोरा गोमटा पुरुष कलाहीन असतो. राजदरबारात गुंडाचं साम्राज्य असतं आणि धनवानाला धनाचा लोभ असतो. मनुष्य जितका धनवान तितका धनाचा अधिक लोभी असतो. हा सिद्धांत आहे. जितकं जितकं धन तुमच्यापाशी तितके तुम्ही धनाचे अधिक लोभी. का? तर धनवानाला धनाचा लोभ असतो. धनवानाला धनाचा लोभ असतो. हा सिद्धांत आहे. भर्तृहरी महाराजांचं शल्य आहे. मग तुम्ही जेवढे श्रीमंत तितके धनाचे लोभी. जितके धनाचे लोभी तितके तुमच्या आशा बलवान. जितके आशा बलवान तितकं आशेच्या मागे मन धावेल. आणि जितकं आशेच्या मागे मन धावेल तितकं हृदयस्राम आणि मन यांची ताटातूट. हृदयस्राम आणि मन यांची ताटातूट. यातून मनाला बेचैनी, अस्थिरता, आणि मनाची बेचैनी, अस्थिरता हे दुःख आहे. आणि म्हणून श्रीमंत मनुष्य दुःखी असतो आणि श्रीमंत मनुष्य हा भिकारी असतो. श्रीमंत मनुष्य दुःखी असतो आणि श्रीमंत मनुष्य भिकारी असतो. तुम्ही म्हणाल डॉक्टर मोठे साहेब हे समीकरण जुळावं कसं? श्रीमंत दुःखी असतो आणि श्रीमंत भिकारी असतो. श्रीमंत आणि भिकारी हे समीकरण जुळायचं कसं? तुम्हाला भिकाऱ्याची व्याख्या माहिती आहे का? तुम्ही भिकारी कोणाला समजता? हातात टंबराळ घेऊन रस्त्याला भीक मागतो, भगवान के नाम से दे, अल्लाह के नाम से दे, त्याला तुम्ही भिकारी म्हणता का? तो भिकारी नसतो. रस्त्यावर टंबराळ घेऊन भीक मागतो तो भिकारी नसतो. नाथ महाराज भागवतात भिकाऱ्याची व्याख्या सांगतायत. महाराज लिहितायत, ऐके दरिद्राचे लक्षण, ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतं. कोट्यावधी रुपये जवळ आहेत, कोट्यावधी रुपये जवळ आहेत, पण असूनही मनाला समाधान नाही. अजून मिळावाच वाटतंय, मिळावाच वाटतंय, मिळावाच वाटतंय. तो भिकारी असतो. रस्त्यावर टंबराळ घेऊन भीक मागतो तो भिकारी नाहीये. नाथ महाराज म्हणतात टंबराळ घेऊन भीक मागतो तो भिकारी नाहीये. गडगंज संपत्ती जवळ आहे, कोट्यावधी रुपये जवळ आहेत, एवढं असूनही मनाला समाधान नाही, अजून मिळावाच वाटतंय, मिळावाच वाटतं, तो खरा भिकारी आहे. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याची संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतं. गडगंज संपत्ती जवळ आहे, कोट्यावधी रुपये आहेत, अब्जावधी रुपये आहेत, पण मनाला समाधान नाही, अजून मिळावाच वाटतंय, मिळावाच वाटतंय, तो भिकारी असतो. आणि म्हणून धनवान भिकारी असतो आणि धनवान दुःखी असतो. धनवान भिकारी असतो. एकदा एक राजा जंगलात शिकारीला गेला आणि जात असताना त्याला एका झाडाखाली एक साधू निवांत तपश्चर्या करताना दिसला. राजा रथातून खाली उतरला आणि साधूकडे गेला, दर्शन घेतलं आणि साधूला एक विनंती केली. म्हणले, साधू महाराज थोडा वेळ काढून माझ्या राजदरबारात या, तुमचे पाय लागले तर माझा राजदरबार, माझा राजवाडा पुनीत होईल, तुम्ही या म्हणले माझ्या राजवाड्यात. साधू तयार झालाय. साधू म्हणला, ठीक आहे महाराज. राजेसाहेब मी सकाळी येतो 6 वाजता. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता साधू राजाच्या दरबारात दरवाजात हजर आहे. तो साधू हे पाहून शिपायानं हात सोडले. राजा कुठे आहे? तर देवघरात आहे, पूजा चालली आहे. राजाने साधूला बोलवलं, देवघरात बसवलं. साधू म्हटला, राजेसाहेब पूजा चालू ठेवा, बंद करू नका, मी बसतो पूजा होस तर. साधू बसलाय, राजाची पूजा चालली आहे. राजा देवाला म्हणतो, देवा पांडुरंगा, महाराष्ट्र माझा आहे, आता मला गुजरात दे. देवा मला मध्य प्रदेश दे, मला उत्तर प्रदेश दे. देवा मला जम्मू काश्मीर दे, हिमालय गाठला. खाली शिरला दक्षिण, देवा मला आंध्र प्रदेश दे, मला तामिळनाडू दे, मला कर्नाटक दे. खाली कन्याकुमारी गाठली. राजाची पूजा चालली आहे, साधू बघतोय, राजा मागतोय. राजापाशी अख्खा महाराष्ट्र आहे तरी त्याचं पोट भरलं नाही. त्यांनी हळूहळू सगळा भारत देवापाशी मागून घेतला. तेवढ्यात साधू उठला आणि परत निघाला. राजा उठला आणि साधूच्या मागं पळतोय. म्हणजे साधू साहेब असं विनमुख जाऊ नका, माझ्या दरबारातून, माझ्या राजवाड्यातून काहीतरी घेऊन जा, रिकाम्या हाताने जाऊ नका. राजा म्हणतो, काहीतरी घेऊन जा.
साधू म्हणतो, राजासाहेब एक भिकारी दुसऱ्या भिकारीला काय देणार? एक भिकारी दुसऱ्या भिकारीला काय देणार? राजाला राग आला. म्हणले, साधू महाराज मला भिकारी म्हणता? म्हणले, हो राजा भिकारी आहे तू. राजा तू भिकारी आहे? म्हणले, कसं काय? अरे म्हणले, देवापुढं मागितलं काय आणि माणसापुढं मागितलं काय? जो मागतो तो भिकारीच, जो मागतो तो भिकारीच. राजा तुझंच मागायचं संपलं नाही, तू मला काय देणार? तुझ्यापाशी अख्खा महाराष्ट्र आहे तरी तुझं पोट भरलं नाही. तू देवापाशी पूर्ण भारत मागितलायस, पूर्ण महाराष्ट्र असून तुझं पोट भरलं नाही. तुला अजून मिळावंच वाटतंय, मिळावंच वाटतंय, मिळावंच वाटतंय. नाथ महाराज म्हणतात, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. अख्खा महाराष्ट्र जवळ आहे तरी पोट भरलं नाही, सगळा भारत मागून घेतला. कोट्यावधी रुपये जवळ आहेत तरी मनाची संतुष्टता नाही, अजून मिळावंच वाटतंय, मिळावंच वाटतंय. कोट्यावधी रुपये जवळ आहेत पण मन भरलं नाही, अजून मिळावंच वाटतं, मिळावंच वाटतं. तो भिकारी असतो, रस्त्यावर भीक मागतो तो भिकारी नसतो. आणि म्हणून धनवान हा भिकारी असतो, धनवान भिकारी असतो. राजाजवळ अख्खा महाराष्ट्र आहे तरी पोट भरलं नाही, सगळा भारत मिळावा वाटतोय, असूनही पोट भरलं नाही, मिळावंच वाटतंय, तो भिकारी असतो. धनवान भिकारी असतो, धनवान दुःखीही असतो. का? का तर धनवानाच्या आशा बलवान असतात, धनवानाच्या आशा बलवान असतात. धनवानाला धनाचा लोभ असतो आणि म्हणून आशा बलवान असतात. आणि जितके आशा बलवान तितकं मन या आशेच्या इच्छेच्या मागे धावतं, बहिर्मुख बनतं, हृदयश्रामापासून तुटतं. आणि मन हृदयश्रामापासून तुटलं की बेचैन अस्थिर तडपतं. मनाची तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख आहे. मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख आहे. आणि म्हणून धनवान भिकारी आहे आणि धनवान दुःखी आहे. आणि मग जाणून घ्या, कुठेतरी लगाम लावा, कुठेतरी पूर्णविराम द्या की आमच्या जीवनात दुःख काय? त्याचं प्रमुख कारण आमच्या जीवनात असलेला हव्यास. हव्यास, आम्हाला तृप्ती नाही, तृप्तीचा ढेकर येत नाही. कुठेतरी तृप्तीचा ढेकर येऊ द्या, सुखी जीवन जगाल. हव्यास सगळ्यात घातक आहे. अल्पसंतुष्ट जीवन जगा. एक अल्पसंतुष्ट मनुष्य देवाला काय मागतो? कबीर महाराज लिहित आहेत, साई उतना ही दे जामे कुटुंब समाय, साई उतना ही दे जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहो और साधू भी भूखा न जाए. देवा मला तेवढंच दे की ज्यामध्ये माझं कुटुंब खाऊन पिऊन सुखी असेल आणि दारात कुणी जर साधू आणि भिकारी आला तर त्याला वाढायला माझ्यापाशी पसाभर असेल. देवा मला एवढंच दे. साई उतना ही दे जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं और साधू भी भूखा न जाए. मला तेवढंच दे की मी आणि माझं कुटुंब खाऊन पिऊन सुखी असेल आणि एखादा भिकारी माझ्या दारात आला, साधू दारात आला, त्याला वाढण्यासाठी वंजडभर पसाभर माझ्याजवळ असावं. ही अल्पसंतुष्टता आहे. अल्पसंतुष्ट जीवन जगा, सुखी व्हाल. जीवनात जेवढा हव्यास तितके इच्छा आशा बलवान, जितके इच्छा आशा बलवान तितकं मन इच्छा आशेच्या मागे धावणार, हृदयश्रामापासून तुटणार, मन बहिर्मुख, बेचैन, अस्थिर तडप. बेचैनी, अस्थिरता, तडप हे दुःख आहे. तुम्ही श्रीमंत आहात पण दुःखी असाल. आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरीते. तुम्ही श्रीमंत असाल पण भिकारी असाल. का? गडगंज आहे पण अजून मन भरलं नाही, मिळावंच वाटतंय, मिळावंच वाटतंय, मन भिकारी असणार. आणि मन धनवान हा दुःखी असतो आणि भिकारी असतो. आणि मन अल्पसंतुष्ट बना, सुखी व्हाल. हरिनाम घ्या, सुखी व्हाल. आणि म्हणून महाराज तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा तो. सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा माझ्या पांडुरंगासारखा ते. तुकोबाराय म्हणतात की या जगतात फक्त पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. का दुःखरूप आहे? याचं पहिलं कारण जगत हरिनामाला विन्मुख आहे आणि दुसरं कारण जगताच्या आशा इच्छा बलवान आहेत. इच्छा मारा सुखी व्हाल, आशा मारा सुखी व्हाल. आणि म्हणून योग वासिष्ठात असं म्हटलंय, योग वासिष्ठात असं म्हटलंय की नाना प्रकारच्या इच्छा घेऊन जगणं हा एक प्रकारचा नरकच आहे. नाना प्रकारच्या इच्छा घेऊन जगणं हा एक प्रकारचा नरकच आहे. आणि इच्छा रहित जगणं हा एक प्रकारचा मोक्षच आहे. इच्छा रहित जगणं हा एक प्रकारचा मोक्षच आहे. इच्छा मारा सुखी व्हाल. इच्छेची पूर्ती आमच्या हातात नाहीये पण इच्छेचा त्याग मात्र आमच्या हातात आहे. इच्छा मारा, इच्छा त्यागा, सुखी व्हाल.
कारण जितके इच्छा तितके इच्छेच्या मागे मन धावेल. इच्छा मनाला आपल्यासोबत बहिर्मुख घेऊन पडतील. मन हृदयस्रामापासून तुटेल. मन हृदयस्रामापासून तुटलं की बेचैन असतील. बेचैनी असतील तर हे दुःख आहे. इच्छेने तुम्हाला दुःख दिलं, आशेने तुम्हाला दुःख दिलं. इच्छा मारा, आशा मारा, सुखी व्हाल. अल्पसंतुष्ट जीवन जगा, सुखी व्हाल. आणि मग आपण आपल्या अंतःकरणात डोंकावून पहा, आम्ही दुःखी का आहोत. त्याचं प्रमुख कारण आमच्या जीवनात असलेला हव्यास, आमच्या बलवान असलेल्या इच्छा आणि आशा. हे आमच्या दुःखाचं पहिलं कारण. आणि आमच्या दुःखाचं दुसरं कारण, आम्ही हरिनामाला विन्मुख आहोत. आमच्या तोंडात देवाचं नाव नाही आहे. हरिनाम हेच एकमात्र सुखाचं कारण आहे. हरिनाम सोडलं तर जगात सगळं दुःखच आहे. या जगतात एकटा पांडुरंगच सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. या जगतात सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एकच, आणि ते आहे आत्मस्वरूप. आत्मस्वरूप पांडुरंग आहे. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे, आत्मस्वरूप पांडुरंग आहे, म्हणून एकटा पांडुरंगच सुखरूप आहे, जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सुखरूप आहे कोण दुजे सांगा माझ्या पांडुरंगासारखे. ते पूर्ण जगत दुःखानं भरलं, एकटा पांडुरंग सुखी आहे. आम्ही दुःखी आहेत, मग आम्हाला तर सुख हवंय, मग काय करायचं. पांडुरंगानेच युक्ती सांगितली, माझं नाव घ्या, माझ्याकडून सुखाचा फ्लो तुमच्याकडे येईल आणि तुम्ही सुखी व्हाल. कसं. ते माझं निरंतर नाम घेतलं, तुम्ही राम म्हटलं, निरंतर राम राम म्हणा. राम म्हटलं की तात्काळ मन अंतर्मुख होईल. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्रामाला भेटेल. मन आणि हृदयस्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. मनाची स्थिरता हेच सुख, सुखाचं पहिलं कारण. आणि हरिनाम हे मुळच सुखरूप आहे, हे सुखाचं दुसरं कारण. तात्पर्य निरंतर हरिनाम घ्या, तुम्ही सुखी व्हाल. भले एकटा पांडुरंग सुखरूप आहे जगतात एकटा पांडुरंग सुखरूप आहे, जगत दुःखरूप आहे. हरकत नाही. या पांडुरंगाच्या नावानंच पांडुरंगापासून सुखाचा फ्लो आम्ही आमच्या जीवनात वाहून आणू आणि आम्ही सुखरूप होऊ. पांडुरंगाचं नित्य नाम घ्या, तुम्ही सुखी व्हाल. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतायत की सुखरूप आहे कोण दुजे सांगा माझ्या पांडुरंगासारखे. ते इथं तुकोबारायांनी पांडुरंगाच्या नामाचा, पांडुरंग ज्या नगरीत राहतो त्या नगरीचा महिमा वर्णन केलाय. अभंगाच्या पहिल्या चरणात पांडुरंगाचा महिमा वर्णन केलाय. काय की सुखरूप आहे कोण दुजे सांगा माझ्या पांडुरंगासारखे. ते या जगतात एकटा माझा पांडुरंगच सुखरूप आहे, बाकी कुणीही नाही. पांडुरंग सोडून उरलेलं जगत सगळं दुःखरूप आहे. हा पांडुरंगाचा स्वतःचा महिमा आहे. हे तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलंय. आम्ही दुःखी आहोत, पांडुरंग सुखी आहे, एकटा पांडुरंगच सुखी आहे. पण हे पांडुरंगापासून आम्हाला सुख हिरावून आणायचे आणि आम्हाला सुखी व्हायचे. मी बोलून गेलो की दुष्काळ पडलाय. एका धनिक माणसापाशी, श्रीमंतापाशी, जमीनदारापाशी भरपूर ज्वारी आहे. गावात कोणापाशी ज्वारी नाही आहे. ज्वारी एकट्यापाशीच आहे, बाकी कोणापाशी नाही आहे. आणि ज्वारी तर पाहिजे खायला. मग त्या धनिक माणसाकडून तुम्हाला ज्वारी उसनी आणावी लागेल, मागून आणावी लागेल, तर तुम्हाला ज्वारी मिळेल. एकाच माणसापाशी ज्वारी आहे, गावात कोणापाशी नाही. सगळ्या गावाला त्या माणसाकडून ज्वारी आणावी लागेल. एकट्या पांडुरंगापाशी सुख आहे, बाकी जगात कोणापाशी नाही. मग जगाला पांडुरंगाच्या दारात उभं राहून सुखाची भीक मागावी लागेल. कशी. पांडुरंगाचं नाव घ्या, तुम्ही निरंतर राम म्हणा, निरंतर राम म्हणा. राम म्हटलं की मनाची अंतर्मुखता, अंतर्मुख झाले मग हृदयस्रामाला भेटतं. मन आणि हृदयस्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हेच सुख आहे. आणि पांडुरंगाचं नावही सुखरूप आहे. या दोन्ही गोष्टींनी तुम्हाला सुख लाभेल. आणि म्हणून एकटा पांडुरंग जरी सुखरूप असला आणि आम्ही दुःखी असलो, जगत दुःखी आहे अर्थात आम्हीच दुःखी आहे, एकटा पांडुरंग सुखी आहे, असू द्या ना. एकटा पांडुरंग जरी सुखी असला तर त्याच्या नामानंच आम्ही सुखी बनतो. आणि मग त्याचं निरंतर नाम घ्या, आम्ही सुखी होऊ. आणि मग महाराज आजच्या प्रस्तुत अभंगात पहिल्या चरणात पांडुरंगाचा महिमा वर्णन करतायत आणि म्हणतायत की सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा. सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा माझ्या पांडुरंगासारखे. ते माझा पांडुरंग सोडला त्या जगात दुसरं कोण सुखरूप आहे.
तर कोणीच नाही. अर्थात जगात एकटा पांडुरंगच सुखरूप आहे. जगात एकटा पांडुरंगच सुखरूप आहे. पण सुख हवं असेल तर या पांडुरंगाला शरण जा. तो पंढरपुरात उभा आहे. तुम्हाला सुख हवं असेल तर पांडुरंगाला शरण जा. तो पंढरपुरात उभा आहे. आणि पंढरी इतर तीर्थासारखी अवघड नाही आहे. हे पंढरपूर इतर तीर्थासारखं अवघड नाही आहे. हे अतिशय सोपं आहे. कसं आहे तर पंढरपूरला गेलात पांडुरंगाच्या दर्शनाला तर तिथं हिंडणं मुंडणं काही करावं लागत नाही. साधनाची आटी नाही, आटा नाही, काही नाही आहे. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज बोलत आहेत, न लगे हिंडणे मुंडणे काही, साधनाची नाही आटाआटी. न लगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनाची नाही आटाआटी. एकटा पांडुरंग सुखरूप आहे, जगात दुःखरूप आहे. मग सुख हवं आहे तर पांडुरंगाला शरण जा. तो पांडुरंग पंढरपुरात उभा आहे. मग आम्हाला तुकोबाराय पंढरपूरला जायला सांगतायत. आणि पंढरपूर इतर तीर्थाच्या तुलनेत किती सोपं आहे याचं वर्णन करतायत. आणि महाराज म्हणतायत की न लगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनाची नाही आटाआटी. तुम्ही बाकीच्या तीर्थाला गेले तिथं मुंडन करावं लागतं. तुम्ही बालाजीला गेले तुम्हाला केस काढावे लागतात. कोणाची इच्छा असते कोणाची नसते, तुम्हाला मुंडन करून यावं लागतं. पंढरपुरात गेलात केस काढायची गरज नाही. तुकोबाराय म्हणतात न लगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनाची नाही आटाआटी. बालाजीला गेल्या बायकाला सुद्धा केस काढावे लागतात. बायका केस काढून येतात. आणि केस काढणं कोणाला आवडतं का? म्हणजे साधनाची आटाआटीच झाली ना. बालाजीला गेले कंपल्सरी केस काढावे लागतात. आमच्या मनात नाही आहेत केस काढायचे, पण नाही काढावं तर भीती आहे. देव पावायचा नाही तर देव मागा लागेल, देव धरील, ही भीती आहे. इच्छा नसतानाही बालाजीला गेल्यावर केस काढून यावे लागतात. तुकोबाराय म्हणतात आमच्या पंढरपुरात असलं काही नाही आहे. न लगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनाची नाही आटाआटी. पंढरपूरला जा, तुम्हाला केस काढावं लागत नाहीत, मुंडन करावं लागत नाही, काही करावं लागत नाही, कुठलं साधन नाही, आटाआटी नाही, अभिषेक नाही, काय नाही, काय नाही. सरळ सरळ पांडुरंगाचं दर्शन. तुम्ही ब्रह्मगिरीला गेले ब्रह्मगिरीची परिक्रमा करावी लागते. ब्रह्मगिरीला एक वेढा मारावा लागतो, पायाचे तुकडे पडतात. नर्मदेला गेले नर्मदेची परिक्रमा करावी लागते, पायाचे तुकडे पडतात. सोपं नाही. इतर तीर्थाला गेले अनेक लोक टपलेले असतात. अभिषेक करा, कायनू करा, बायनू करा, हे साधन ते साधन ते साधन. साधनाची आटाआटी आहे. अष्टांगयोग करा, काही करा, नाना प्रकारचे साधन लागतात. साधं सत्यनारायण करा, भटजी लागतो, आंब्याची पाने लागतात, तीर्थ लागतं, पंचामृत लागतं, धान्याच्या राशी लागतात, सोबत बायको लागते. साधी आटाआटी आहे का? साधा सत्यनारायण पण साधी आटाआटी आहे का? सुपाऱ्या लागतात, चिल्लर पैसे लागतात. इतर साधनात आणि इतर तीर्थाला आटाआटी आहेत. ती आटाआटी माझ्या पंढरपुरात नाही आहे. तुकोबाराय हेच सांगतात, ती आटीआटी माझ्या पंढरपुरात नाही आहे. पंढरपूरला गेले केस काढायची गरज नाही आहे. पंढरपूरला नगर प्रदक्षिणाही करायची गरज नाही आहे. डायरेक्ट जाऊन पांडुरंगाच्या चरणावर मस्तक टेकवा, पांडुरंग तुम्हाला प्रसन्न होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की न लगे हिंडणे मुंडणे ते काही, न लगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनाची नाही आटाआटी. साधनाची नाही आटाआटी. इतर तीर्थाला गेल्यावर जे केस काढावं लागतात, मुंडन करावं लागतं, तसली काही आटाआटी नाही आहे. बाकीच्या तीर्थाला काही ना काही अडचणी आहेत, आटाआटी आहेत, साधनं लागतात. ती साधनं नाही उपलब्ध झाली तर सेवा पूजा परिपूर्ण होत नाही आहे. तुम्हाला संतुष्टता वाटत नाही तीर्थाला जाऊन आल्याची. तसली काही साधनं काही आटाआटी पंढरपुरात लागत नाहीत. म्हणून इतर तीर्थाच्या नादी लागू नका. तुम्ही सरळ उठा आणि पंढरपूरला जा. तिथं हिंडणं मुंडणं केस काढणं काही लागत नाही, कुठली साधनं लागत नाही, काही लागत नाही. डायरेक्ट जा आणि पांडुरंगाच्या चरणावर माथा टेकवा, पांडुरंग तुमच्यावर प्रसन्न होतो. आणि मग न लगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनाची नाही आटाआटी. पुढे अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबाराय बोलतायत चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ.
चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबराय बोलतायत की पंढरपूरला गेल्यानंतर एक विधी मात्र जरूर करावा लागतो. तो काय की पंढरपूरला गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला चंद्रभागेचं स्नान करावं लागतं आणि चंद्रभागेचं स्नान करून एक हरिकथा अर्थात एखादं प्रवचन किंवा कीर्तन ऐकावं लागतं आणि मग पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागतं. तर तुम्हाला पंढरीची वारी परिपूर्णतेने घडली, अन्यथा नाही. ही मात्र आट घातली आहे. पंढरपुरात साधनाची आटाआटी नाही आहे. न लगे हिंडणे मुंडणे ते काही साधनाची नाही आटाआटी. पंढरपूरला गेल्यावर काही साधनं लागत नाही, आटापिटा नाही, काही नाही, हिंडण नाही, मुंडण नाही, काही लागत नाही. पण एक मात्र पाळावं लागतं. काय की चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. पंढरपूरला गेल्यावर आधी चंद्रभागेचं स्नान करा आणि एखादी हरिकथा ऐका, एखादी हरिकथा ऐका आणि मग पांडुरंगाचं दर्शन घ्या. म्हणजे पंढरीची वारी परिपूर्णतेने घडली. कारण तो विधी आहे, तो तुकोबाराने नेमून दिलाय. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. या चंद्रभागेचं किंबहुना पूर्ण पंढरीचं महत्त्व वर्णन करताना तुकोबाराने एका अभंगातून सांगितलंय की चंद्रभागा आणि पंढरी किती महान आहे. ही चंद्रभागा किती महान आहे. तुकोबाराय लिहितायत, अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. नीट ऐका, अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. तुम्ही चंद्रभागा नुसती डोळ्यानं पाहिली तरी जगातली सगळी तीर्थ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. काय महात्म्य बघा. चंद्रभागेचं स्नान तर पुढं राहिलं हो. चंद्रभागेचं स्नान तर पुढं राहिलंय. तुकोबाराय म्हणतात नुसती चंद्रभागा डोळ्यानं पाहिली, डोळ्यानं पाहिली तर पुण्य काय की जगातील सगळ्या तीर्थाचं पुण्य तुम्हाला मिळालं, सगळी तीर्थ केल्याचं श्रेय मिळालं. अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. नुसती चंद्रभागा डोळ्यानं पाहिली तर जगातील सगळं तीर्थ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं आणि चंद्रभागेत स्नान केल्यावर तर तुमची सगळीच्या सगळी पापे जळून जातात. हे चंद्रभागेचं महिमान आहे. पुढे तुकोबाराय बोलतात, अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखील या. नुसती पंढरी डोळ्यानं पाहिली तर तुमची सगळी पापं पळून जातात. आगव्या संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखील या. पुंडलिक एकटा डोळ्यानं पाहिला तर जगातील सगळ्या संतांची भेट घेतल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. आणि शेवटी महाराज म्हणतात की तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. विठ्ठल डोळ्यानं पाहिला की तुम्ही जन्माला आल्याचं सार्थक झालं, तुमचं जीवन धन्य झालं. आणि म्हणून आपल्यात अशी एक मन पडलेली की जन्माला येऊन एकदा तरी पंढरी पाहावी, जन्माला येऊन एकदा तरी आषाढी कार्तिकी करावी, जीवनाचं सोनं होतं. आणि म्हणून पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर एक विधी सांगितलाय तुकोबारांनी, तो आम्हाला पाळायचा आहे. तो विधी आहे चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. पंढरीला जा, आधी चंद्रभागेचं स्नान करा, एखादं प्रवचन कीर्तन ऐका, पांडुरंगाचं दर्शन घ्या. भले ऐन वेळेला कीर्तन प्रवचन नसेल तर थोडं पॅटर्न बदला, चंद्रभागेचं स्नान करा, सरळ पांडुरंगाचं जाऊन दर्शन घ्या, पांडुरंगाच्या चरणावर माथा टेकवा, जमलीत एखादी हरिकथा ऐका, तुमची वारी परिपूर्ण झाली. तुमच्या चित्ताला समाधान लाभेल. समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. समाधान या शब्दाचा अर्थ होतो चित्ताची एक अविचल अवस्था, चित्ताची कायमची स्थिरता, चित्ताची एक अविचल अवस्था म्हणजे समाधान. आणि समाधान हे ज्ञानीपुरुषाचं लक्षण आहे. नरवाला साक्ष देतात, माऊली लिहितात, गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानाती जैसे. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानाती जैसे. श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान आणि आत्मज्ञान झाल्यानंतर तुम्हाला आत्मदर्शन होतं, जगतात देव दिसतो आणि तुम्हाला समाधान लाभतं. अर्थात समाधान हे ज्ञानीपुरुषाचं लक्षण आहे.
जे समाधान, जे चित्ताची अविचल अवस्था संतांना लाभते, ते समाधान तुम्हाला पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केले, एखादं कीर्तन प्रवचन ऐकले आणि पांडुरंगाचं दर्शन केल्यानं लाभतं. एवढा पंढरीचा महिमा आहे. आणि म्हणून एवढा विधी जरूर पाळायचा आहे. तिथं मुंडन वगैरे काही लागत नाही, साधनाची आटाआटी नाही आहे, पण एक बंधन घातलंय काय, की चंद्रभागेचं स्नान करा, पांडुरंगाचं दर्शन घ्या, एखादी हरिकथा ऐका, तुमची वारी सफल झाली, जीवन धन्य झालं. पंढरपुरात जो देव उभा आहे, तुकोबाने स्पष्ट शब्दात सांगितलंय की नाही घडविला नाही बैसविला. पंढरपुरातला देव कुणी गवंड्याने घडवला नाही किंवा दगडाचा बनवलेला नाहीये. आणि कुणी जर म्हणेल की याला घडवलंय, हा दगडाचा आहे, तर त्याच्या तोंडात किडे पडतील, हे तुकोबाराय म्हणतात. आणि म्हणून पंढरपूरचा पांडुरंग हा स्वयंभू आहे. साक्षात भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या भेटीला आले. त्यावेळेस पुंडलिक आईवडिलाची सेवा करत होता. त्याने वीट टाकली आणि मला देवा विटेवर उभा राहा, माझी आईवडिलाची सेवा झाली, मी तुला भेटेल, बोलेल. सेवा संपल्यानंतर पुंडलिक भगवान कृष्णाला बोलतोय, दोघांचं संभाषण झालंय. आणि भगवान कृष्ण पुंडलिकाला म्हणतात की माग, तुला काय मागायचं आहे. पुंडलिक म्हणतो मला काही नको, कमरेवर हात दे आणि असाच योगी उभा राहा आणि जे कोणी तुझ्या दर्शनाला येईल त्याचा उद्धार करत राहा. हा पंढरपूरचा पांडुरंग हे साक्षात पृथ्वीचं वैकुंठ आहे. हा दगडाचा घडवलेला देव नाहीये. साक्षात भगवान कृष्ण पाषाणात रूपांतरित झालेत आणि मग नाही घडविला नाही बैसविला असा स्वयंभू देव आहे की जो एकमात्र फक्त पंढरीत आहे, विश्वात कुठेही नाही आहे. अशा साक्षात महाविष्णूचं, भगवान श्रीकृष्णाचं साक्षात तुम्हाला चरणाला हात लावून चरणावर माथा टेकून दर्शन घडतं की जे इतर कुठल्याही तीर्थाला घडत नाही. हे पंढरीचं महात्म्य आहे. आणि म्हणून पंढरीला जा. तिथं साधनाचा आटापिटा नाही आहे, तिथं हिंडन मुंडन नाही आहे. एकच विधी आहे काय, तर चंद्रभागेचं स्नान करा, पांडुरंगाच्या चरणावर माथा टेका, एखादी हरिकथा अर्थात कीर्तन प्रवचन ऐका. आणि एवढं केलं तर तुमचं जीवन कसं सफल होतं हे तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष तो लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष तो लाभ संत संगे. की तुम्ही पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलंय, पांडुरंगाचं दर्शन घेतलंय, हरिकथा ऐकली आहे, कीर्तन प्रवचन ऐकले आणि तोंडानं पांडुरंगाचं नाव घेत आहेत. ते पांडुरंगाचं नाव घेणं हाच मृत्यू लोकातला काला असतो. हरिनामाचा खिचडी काला. मुखानं पांडुरंगाचं नित्य नाम घेणं हाच हरिनामाचा खिचडी काला आहे की जो काला वैकुंठात दुर्लभ आहे. वैकुंठातल्या देवाला तो काला खायला मिळत नाही. तो काला पंढरपुरात अर्थात मृत्यू लोकात तुम्हा आम्हाला पांडुरंगाच्या भक्ताला खायला मिळतो. आणि म्हणून मृत्यू लोक वैकुंठापेक्षाही मोठा आहे. का तर मृत्यू लोकात पांडुरंगाचं भजन आहे. याची देही गडे देवाचे भजन अनेके जाण नाही कुठे. मृत्यू लोकात जे पांडुरंगाच्या नावाचं भजन आहे, नामस्मरण आहे, ते वैकुंठातही नाही आहे. आणि या पांडुरंगाच्या नावाला तुकोबाराय हरिनामाचा खिचडी काला म्हणतात. हा काला अर्थात हरिनाम हे फक्त मृत्यूलोकातच आहे, इतर जगात कुठेही नाही आहे. आणि हरिनाम घेतलं तरच तुम्हाला मुक्ती मिळते, हरिनाम घेतलं तरच तुम्हाला सुख मिळतं, इतर कशानेही मिळत नाही. म्हणून मृत्यूलोकात हरिनाम आहे, हरिनामानं सुख मिळतं, हरिनामानं मुक्ती मिळते. आणि म्हणून मृत्यूलोक जगातील इतर कुठल्याही ग्रहापेक्षा, कुठल्याही लोकांपेक्षा सर्वात मोठं आहे. का तर मृत्यूलोकात मनुष्य आहे आणि मनुष्य यवनीतूनच भगवंताचं भजन आहे. आणि भगवंताचं भजन हेच हरिनामाचा खिचडी काला आहे. आणि हरिनामाचा खिचडी काला तो पंढरपुरात मिळतो, वैकुंठातही मिळत नाही. का तर पंढरपुरात संत आहेत, संताच्या भेटीत हरिनाम घेतात. आणि हरिनाम हा खिचडी काला आहे. आणि हा खिचडी काला फक्त मृत्यू लोकात आणि पंढरपुरातच आहे. आणि म्हणून पंढरपूर साक्षात मृत्यू लोकातलं वैकुंठच आहे. आणि म्हणून ते वैकुंठापेक्षाही मोठं आहे, जगात सर्वात मोठं आहे.
हनुमान महाराज म्हणतात की तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष तो लाभ संत संग. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. सारांश तुकोबारा म्हणतात, सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते. न लगे हिंडणे मुंडणे ते काही साधनाची नाही आटाआटी. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष तो लाभ संत संग. सारांश महाराज म्हणतात की या जगतात एकटा पांडुरंगच सुखरूप आहे, उरलेलं सगळं जगत दुःखरूप आहे. एकटा पांडुरंगच का सुखरूप आहे, तर सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. अर्थात एकटं आत्मस्वरूपच सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. फक्त आत्मस्वरूपच सुखरूप आहे आणि आत्मस्वरूप पांडुरंग आहे, म्हणून एकटा पांडुरंगच सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की सुखरूप आहे से कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते. अर्थात या जगात, या विश्वात एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेले जगत दुःखरूप आहे. मग एकटा पांडुरंग सुखरूप आहे, आम्ही दुःखी आहोत, तर आम्हाला सुख मिळणारच नाही का? एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखी आहे, म्हणजे आम्ही दुःखी आहोत, मग आम्हाला सुख मिळणारच नाही का? तर जरूर मिळेल. कसं? तर पांडुरंग युक्ती सांगतो, तुम्ही माझं नाव घ्या, माझ्याकडून सुखाचा करंट तुमच्याकडे वाहत येईल आणि तुम्ही सुखी व्हाल. कारण मी सुखाची डीपी आहे. पांडुरंग म्हणतो मी सुखाची डीपी आहे, तुम्ही माझं नाव घ्या, माझ्याकडून सुखाचा फ्लो, सुखाचा करंट तुमच्याकडे येईल आणि तुम्ही सुखी व्हाल. म्हणून पांडुरंगाचं नित्य नाम घ्या, रामकृष्ण हरी नामाचा जाप करा. तुम्ही नित्य नाम घेतलं, राम म्हटले की मन अंतर्मुक्त, राम म्हटलं की मन अंतर्मुख होतं. हे अंतर्मुख झालं म्हणून हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. मनाची स्थिरता हेच सुख. मनाच्या स्थिरतेतून तुम्हाला सुख मिळालं. आणि शिवाय हरिनाम हे मूळचंच सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख एकनाम आहे. हरिनाम मूळचंच सुखरूप आहे आणि हरिनामानं मनाला स्थिरता लाभली. या दोन कारणामुळं तुम्ही सुखी झाले. पांडुरंगाकडून तुम्ही सुख खेचून आणलं, पांडुरंगाकडून तुम्ही सुख खेचून आणलं आणि तुम्ही सुखी झाले. मग याच पांडुरंगाच्या भेटीला तुम्ही पंढरपूरला जा. इतर तीर्थाच्या मागं पडू नका. इतर तीर्थ फार अवघड आहेत, डोंगरं चढावे लागतात, मोठमोठ्याले कडे आहेत, घाट आहेत, गाड्या उलटतात, माणसं उलटतात, घोडे उलटतात, तिथं मरायची शक्यता आहे. जीवाचा आटापिटा का करता? तुम्हाला कोण म्हणतं चारधाम यात्रेला जा? कुठं जाऊ नका. बालाजीला गेलं तर केस काढावे लागतात, मुंडन करावं लागतं. ब्रह्मगिरीला गेले तर फेरी मारावी लागते, नर्मदेला गेले फेरी मारावी लागते, परिक्रमा करावी लागते. साधनाचा आटापिटा आहे. कुठं हिंडण आहे, कुठं मुंडन आहे. ते हिंडण आणि मुंडन माझ्या पंढरीत नाही आहे. बालाजीला गेला मुंडन करावं लागतं, पंढरीला गेला मुंडन करायची गरज नाही. डायरेक्ट जा. काय करा मग? चंद्रभागेचं स्नान करा, पांडुरंगाच्या चरणावर माथा टेकवा, एखादी हरिकथा ऐका, अर्थात प्रवचन कीर्तन ऐका. तुम्हाला पंढरी घडली. पंढरी घडली कशी? तर पांडुरंगाचं दर्शन झाले, चंद्रभागेचं स्नान झाले, पांडुरंगाचं दर्शन झाले, एक हरिकथा ऐकली आहे, प्रवचन कीर्तन ऐकले, मुखात पांडुरंगाचं नामधारण केले. आणि पांडुरंगाचं नाव हा खिचडी काला आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. पांडुरंगाचं नाव हा मृत्यूलोकातला खिचडी काला आहे, की जो वैकुंठात नाही, सत्यलोकात नाही, ब्रह्मलोकात कुठंच मिळत नाही. हरिनामाचा आनंद फक्त आणि फक्त मृत्यूलोकात आहे, मनुष्य योनीत आहे. आणि मग हे पांडुरंगाचं नाम आम्ही लुटतोय, हरिनामाचा खिचडी काला आम्ही खातोय. मग हे हरिनामाच्या खिचडी काल्यातून आमचं जीवन सुखी तर होतेच, पण आम्हाला मुक्तीही मिळते. आणि म्हणून हे मृत्यूलोक, हे पंढरपूर हे साक्षात पृथ्वीवरचं वैकुंठ आहे. पंढरपूर हे साक्षात पृथ्वीवरचं वैकुंठ आहे. आणि या पंढरपुरात हरिनामाचा खिचडी काला आहे. तो हरिनामाचा खिचडी काला संतांच्या संगतीत घडतो. आणि पंढरपूर म्हणून पंढरपूर सगळ्यात महान आहे. आणि पंढरपुरातला देवही सगळ्यात महान आहे आणि एकटाच सुखी आहे. आणि म्हणून पांडुरंग एकटाच सुखी असल्यामुळं तुकोबाराय पांडुरंगाकडे बोट करतायत आणि म्हणतायत की सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम,
जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.